लोकांना प्रश्न पडू शकतो की आयुर्वेदिक औषध घेऊन स्ट्रेस कसा कमी होईल. एव्हरी सिंगल रील इज अ डोपामिन हिट टू युअर ब्रेन. आजकालचा जो मार्केट आहे त्याला फक्त अंधश्रद्धा नकोय, त्यांना प्रूफ पाहिजे. माझ्या आजीला एपिलेप्सी होती आणि आयुष्यभर ती फार्मास्युटिकल मेडिकेशनवरती होती. 4-5 वर्षाच्या रिसर्च नंतर जे पहिलं फॉर्म्युलेशन काढलं त्याच्या कॅप्सूल्स करून बाबांनी माझ्याच आजीला द्यायला सुरुवात केली. तुम्हाला कधी शाळेमध्ये दंगा करतोयस म्हणून दोन्ही कान धरलेत आणि उठाबशा काढायला लावल्यात का? ऑफकोर्स. ह्याला सुपर ब्रेन योगा असं म्हणलं गेलेलं आहे. व्हॉट यू टेक थ्रू युअर माउथ इज मार्केटिंग. व्हॉट इज फाउंड इन द ब्लड इज सायन्स. की आयुर्वेदा इज अबाउट बॅलन्स. आयुर्वेदा इज नॉट अ लाईफ सेव्हिंग थेरपी. त्यामुळं जोपर्यंत तुमचा बॅलन्स आहे तोपर्यंत यू आर गुड इन हेल्थ. मुलांना स्ट्रेस देऊ नका, नवीन गोष्टी शिकू द्या त्यांना, पण त्यांना प्रेशराईज करू नका की एवढेच मार्क आले पाहिजेत, पहिलाच आला पाहिजे. खूपदा भारताबाहेरची लोक येऊन जातात, त्याचा अभ्यास करतात आणि एक 5 वर्षांनी तेच आपल्याला परत आमची टेक्नॉलॉजी बघा म्हणून जे शिकवायला येतात ते ऍक्च्युली कमी करायची गरज आहे. अरे नको रे, जाम स्ट्रेस आलाय. हे वाक्य अगदी लहानांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटात आपल्याला ऐकायला मिळतं आणि याला कारणं सुद्धा अनेक आहेत. कोणत्याही वयोगटाचे आपण असलो तरी ऑनलाईन ते ऑफलाईन विविध प्रकारे एवढ्या गोष्टींचा भडीमार आपल्यावर चालू असतो की आपला मेंदू थकत जातो आणि हा थकलेला मेंदू घेऊन आपली स्वप्न, आपल्या महत्वाकांक्षा यांच्या मागे आपण धावत असतो. या सगळ्यातनंच आपला मेंटल वेलबिंग किंवा मेंटल हेल्थ आहे ती हलायला लागते. आता हा जो इम्बॅलन्स आहे तो आपल्या सगळ्यांमध्येच असतो, पण त्याच्यावर थेट बोट ठेवून मला हे झालंय असं आपण म्हणतोच असं नाही, कारण आपल्यालाच कळत नसतं की आपल्याला नक्की काय होतंय. तर आजच्या या वायफळ कुतूहलच्या भागामध्ये आपण मेंटल वेलबिंग याच्याबद्दल बोललेलो आहोत, मेंटल वेलनेस, मेंटल हेल्थ याच्याबद्दल बोललेलो आहोत. पण ह्याच्यातनं जर का बाहेर यायचं असेल, हे पडताळून बघायचं असेल आणि आपल्याला स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलचा फोकस ह्या भागात आमचा सगळ्यात जास्त आहे. कारण मी स्वतः देखील ह्या सगळ्या गोष्टींमधनं जात असतो आणि मला देखील असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात. ते सगळे प्रश्न आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आयुर्वेद 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 आपण सगळीकडे ऐकत असतो, पण मला बरेचदा प्रश्न पडतो की आयुर्वेद म्हटलं की इथे हे चालतंच का, हे माझ्या बॉडीवर वर्क होईलच का, आणि बॉडी पल्ल्याड जाऊन जर का मेंटल वेलनेस बद्दल असेल तर ह्याचा माझ्यावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे हे मी कसं सांगू शकतो किंवा ह्याच्यावर मी कसा ट्रस्ट ठेवू शकतो, ह्यासारखे माझे प्रश्न होते. याबद्दलही चर्चा झालेली आहे. आयुर्वेदाच्या जोडीला आत्ताची मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून जगामध्ये कुठपर्यंत सायन्स पोचलंय आणि ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे कशा प्रकारे बनतायत आणि त्या खरंच माझ्यासाठी उपयुक्त आहेत का, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत निसर्ग हर्ब्सचे देवेंद्र सोमण. तर असा हा माझ्या कुतूहलाला अनपॅक करणारा झकास भाग मी तुमच्यासाठी लगेच लावतोय. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी पटकन सबस्क्राईब करून टाका, त्याच्याबरोबरचं बेल आयकन आहे तेही दाबून टाका. त्यानंतर वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग झाला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा. म्हणजे आम्ही जी काय मंथली मराठीतनं तुम्हाला थेट पत्र पाठवतो ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. आता 7,500पेक्षा जास्त लोक ह्या पत्रव्यवहाराचा भाग झालेली आहेत. वायफळ स्पेशलच्या लाईव्ह कार्यक्रमाला तुम्हाला यायचं असेल, म्हणजे सुतारफेणीसारखा आपला कार्यक्रम असू दे किंवा वायफळ गप्पा शो या लाईव्ह कार्यक्रमाला तुम्हाला यायचं असेल तर त्याचीही डिस्क्रिप्शनमध्ये आपण माहिती दिलेली आहे. एवढं बोलून मी सुयोग आणि प्राची सादर करत आहोत वायफळ कुतूहलचा हा नवा कोरा भाग विथ नन अदर दॅन देवेंद्र सोमण. लेट्स गो. आजकाल काय होतं, ह्या कामाची आमची जी पद्धत आहे ती फार काय म्हणता येईल त्याला एक रुटीन नाही आहे. म्हणजे प्रोसेसेस त्याला सेट आहेत की कधी काय करायचं आहे, पण रुटीन असं नाही आहे. काही वेळा असतात, कधी वेळ असतात, एडिटिंग कधी असतं, कार्यक्रम कधी असतात, प्रवास कधी असतो आणि ह्याच्यातनं ना सतत आपण धावत असतो. आणि धावता धावता मला असा बरेचदा प्रश्न पडतो की हे का करतोय आपण, असा झोनमध्ये मी जाऊन पोचतो. आणि नकळतच एक स्ट्रेस म्हणा किंवा बॉडीली स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस किंवा खूप विचार करून 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 सुद्धा, कारण आम्ही अशा कामात आहोत किंवा बरीचशी लोकं अशा नेचर ऑफ वर्कमध्ये असतात, जरी कामाचा तास संपला तरी त्यानंतर ती त्याच्याबद्दलच विचार करत असतात. म्हणजे बॅक ऑफ द माइंड माझा प्रोसेसरसारखा चालूच असतो आणि त्यामुळे खूप ताण येतो किंवा एक थकवा येतो. आणि मला असं वाटतंय की हे बऱ्याच लोकांना रिलेटेबलसुद्धा असेल, तर तिथूनच आपण सुरुवात करूया की काय परिस्थिती आत्ता सगळ्या लाईफस्टाईलचीच किंवा काय जीवनपद्धती कुठे चालली आपली. आपण सकाळी उठतो, पहिलं आपण काय करतो, फोन चेक करतो. व्हॉट्सॲपवरती मेसेज आलेत, ईमेल्स आलेत. तुम्ही जर कॉर्पोरेट जॉबमध्ये असाल तर टीम्सच्या ग्रुपवरती ऑलरेडी तुमचे दिवसभराचे कॉल्स लाईन आहेत. तर तुम्ही उठलेला नाही आहे, दातही घासायच्या आधी तुमचं ब्रेन ऑलरेडी त्या लेवलवरती गेलेलं आहे. मग तुम्ही ब्रेकफास्ट करताना काय करता,
रील्स बघू, तर एव्हरी सिंगल रील इज अ डोपामिन हिट टू युअर ब्रेन. बरोबर. आणि खूपदा असं होतं की मग आता माझंही असं होतं, म्हणजे आय बाय चॉईस मी रील्स बघायचे नाहीत असं करतो. कारण आपण म्हणतो हा एक 5 मिनटं स्क्रोल करू, परत घड्याळ बघता 1 तास गेलेला असतो. तर वाय इज दॅट हॅपनिंग? कारण तुमचं ब्रेन जे आहे ते तुम्हाला कंटिन्युअस छोट्या 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 डोपामिन हिट्स देत राहतं. बरोबर. आणि मग आफ्टर अ व्हाईल असं वाटायला लागतं की आपल्याला या रील्सचं व्यसन लागलंय का काय. कारण तुमच्या ब्रेनमधनं ते सिग्नलिंग होत असतं की रील्स बघ, तुला छान वाटेल. चांगली माहिती मिळते का? ऑफकोर्स मिळते, पण आपणच स्वतःहून त्याला एक काहीतरी लिमिट घालायची गरज असते. आणि फोनला तुमच्या एअरप्लेन मोड असतो, पण तसा मेंदूला नसतो. बरोबर. त्यामुळं तुम्ही जे म्हणलात की रुटीन जे आहे, दॅट रुटीन हॅज टू बी सेट इन अ वे की सवयी तुम्हाला स्वतःला लावून घ्यायला लागतात. आणि आयुर्वेदा जे आहे ते सगळं रुटीनबद्दलच आहे. तुमचं रुटीन चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली यू आर फॉलोईंग आयुर्वेदा इन मेनी ॲस्पेक्ट्स. बरं. त्यामुळं मेंटल स्ट्रेस आहे का? तर तो आहे, आणि सगळ्यांनाच आहे, म्हणजे मलाही आहे. पण तो कमी कसा करता येईल ह्याच्याकडं लक्ष देणं आणि त्याच्यावरती फोकस करून तुमची लाईफस्टाईल बदलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. आत्ता जे तुम्ही म्हणालात आणि ते खूप रिलेटेबल आहे की आपण सकाळी उठल्या उठल्या स्क्रोलिंगमध्ये जातो आणि ह्याच्यासाठी आता बरोबर मी 1 महिना एक एक्सपेरिमेंट करून बघितलं. कारण नवीन वर्षाची सुरुवात झाली होती. मी स्वतःसाठी फिजिकल काय म्हणता येईल लिहून काढायचा हॅबिट ट्रॅकर लावला होता आणि त्याच्यात मी एक 6 हॅबिट्स ठेवल्या होत्या डोक्यात की मी ह्या रोज फॉलो करणार आहे. आणि त्याला रोज बबल होते, म्हणजे 1 तारखेला केलं का, 2 तारखेला केलं का. आणि त्याच्यात रीडिंग वगैरे ते सगळं होतंच, पण त्याच्याबरोबर मी एक अशी हॅबिट लिहिली होती की मी झोपताना, म्हणजे झोपायच्या आधी आणि उठल्यानंतर फोनला हात लावणार नाही. आणि मी हे जेव्हा लिहिलं ना, ते पहिले आठवडाभर मी सगळे बबल्स भरले. पण त्याच्यानंतर ते मला कितीही माहिती असलं की अरे मला हे नाही करायचं आहे, तरी ते त्याच्यावर नियंत्रण आणणं जरा कठीण होतं आहे. ऑफकोर्स. कारण ह्या टेक्नॉलॉजी अशा डिझाईन केल्यात की त्याने आपल्याला आतमध्ये खेचूनच घेतात. त्या अशा दिसला फोन की तरी. एक्झॅक्टली. आणि कसं असतं की आजकालच्या लोकांना भरपूर माहिती घेण्याची आवड खूप आहे, आणि माहितीच्या गोष्टी आपल्याला ऑफकोर्स ऑनलाईन मिळतात, पण ज्या माहितीच्या नाही आहेत त्यासुद्धा मिळत असतात. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात तसं की 7 दिवस जे फॉलो केलं हेच तुम्ही महिनाभर केलं असतं तर मग त्याची तुम्हाला सवय लागली असते. बरं. की बाबा मी उठल्यावर पहिले 2 तास मी फोन बघणार नाही. पण आता जे वर्किंग क्लास पीपल आहेत किंवा ज्यांचा कॉर्पोरेट जॉब आहे त्यांना इलाज नसतो. पण मग त्याच्यात मग कसं की तुमचा डाएट, एक्झरसाइज आणि एक रुटीन असं सेट करायचं की बाबा ह्या वेळेनंतर मी फक्त स्वतःची काळजी घेईन, मी फोनमध्ये डोकं घालून किंवा असं करणार नाही, हे स्वतःहून ठरवून त्याची सवय लावून घ्यायला लागते. तर ती जेव्हा सवय लागेल तेव्हा मग कुठेतरी या टेक्नॉलॉजिकल रॅट रेसमधनं थोडंसं आपल्याला बाहेर येता येऊ शकतं. खरं आहे. कारण खूपच महत्त्वाचा विषय. कारण आजकाल आपलं स्क्रीन टाईम पण सगळ्यांचा इतक्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि पूर्वी असं व्हायचं की आपल्याला आपल्याहून वरच्या जे पिढीतले लोक आहेत, आई बाबा किंवा काका काकू, आत्या, मावशी, मामा, हे लोक आपल्याला म्हणायचे अरे काय सतत फोनवर असतो. पण आता परिस्थिती अशी बदलली आहे की ती लोकही सातत्याने फोनवर आपल्याला असतात दिसतात. मी बघतो ना की 60-65 वर्षाच्या आजी ज्यांना टीव्हीचा रिमोट नीट वापरता येत नाही, पण त्यांना यूट्यूब शॉर्ट्स कसं उघडायचं, इंस्टाग्रामवरती रील्स कसे बघायचे, अकाउंटही नसेल मे बी स्वतःचा, पण ते रील बघायला लागल्या की अर्धा पाऊण तास त्यांचाही कसा जातो त्यांना कळत नाही. त्यामुळे ह्याला एज हा लिमिटिंग फॅक्टर नाही आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की लोक हॉटेलमध्ये जातात, लहान मुलासमोर असा मोबाईल द्यायचा की तो त्रास देत नाही. त्यातनं काय होतंय की वी आर ट्रेनिंग आवर फ्युचर जनरेशन की हे बघ रे, तू आनंदी राहशील आणि आम्ही आनंदी राहू. आणि ही जेव्हा सवय पडते तेव्हा मग किड्स स्टार्ट बिकमिंग स्क्रीन ॲडिक्ट्स, की जेवताना मोबाईलच पाहिजे नाही तर जेवणार नाही. बरोबर. तर ही जी पद्धत आपणच लावतो ती अतिशय चुकीची आहे. बरोबर. आणि खतरनाक आहे. आणि खतरनाक पण आहे. कारण ते तासाभरानंतर आपण काय एकदम फ्रेश होऊन दुसऱ्या गोष्टी नाही करत, थकलेलोच असतो त्याच्यानंतर. आपण दिवसाच्या सुरुवातीलाच एवढं आपण
बरोबर. कन्झ्युम करून डोकं फिरवतो ॲज इन एवढं ब्रेन वर्क होतं त्याच्यावर. एक्झॅक्टली. ते कठीण आहे. तुमचा मेंदू शांत करणं ही आय वुड से सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि मोबाईलपासनं तुम्ही जितके लांब राहू शकाल तेवढं तुमचं ऑटोमॅटिकली जे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप बदलेल असं तुमचं तुम्हाला जाणवेल. राईट. त्यामुळे ह्याच्यावर काम केलं पाहिजे. पण Exactly. काम कुठून करायचं हा आता तुम्ही एक सुंदर मुद्दा सांगितला की रुटीन एक सेट करून ठेवलं आणि त्याची जर का प्रॅक्टिस केली तर कदाचित आपण त्याच्यापासून थोडे लांब येऊ शकतो. पण जसं आत्ता मगाशी तुम्ही आयुर्वेद किंवा आपल्या कल्चरली आपल्याकडे काही गोष्टी होत्या, ऑफकोर्स टेक्नॉलॉजी त्या काळी तशी नव्हती, पण आपल्या जनरल जीवनपद्धतीतही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मदत करतात ह्याच्यावर काम करायला. तर असे काही घटक आहेत का की ज्याच्यामुळे ह्या सवयींपासनं किंवा ह्या सवयीतनं होणाऱ्या जे आपल्यावर पडतात परिणाम त्याच्यापासनं आपण थोडे दूर येऊ शकतो, असं काय आपल्या ते आहे किंवा येऊन आहेत. गेलेलं आहे का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही, सगळ्यांना पटतीलच अशाही नाही आहेत. ओके. पहिलं म्हणजे काय झालंय की व्हॉट्सॲपवरती ग्रुप्स खूप आहेत. तर जे ग्रुप्स उपयोगाचे नाही आहेत ते इधर म्यूट करून टाका किंवा एक्झिट करून टाका. बरं. कारण तुम्ही जरी 9 वाजता झोपायला गेलात तरी आपल्याकडं 1 वाजता 2 वाजता पर्यंत जागरण करणारी लोक असतात. काहीतरी सापडलं, पाठवून दिलं 10 लोकांना. बरं. सकाळी उठून तुम्ही गजर लावतात बऱ्यापैकी लोक आजकाल फोनमध्येच, की तो पहिला फोन उचलला जातो. तर पूर्वी जे गजराचं घड्याळ यायचं ना ते घड्याळ घ्या. म्हणजे तुम्हाला अलार्म सेट करायला मोबाईलला हात लावायला लागणार नाही. राईट. मोबाईल येतो, बेडरूममध्ये झोपत असाल तर हॉलमध्ये चार्जिंगला लावा. आणि उठलात की सगळं आवरल्याशिवाय बाहेर जायचंच नाही मोबाईलकडे. ऑफकोर्स आता हे सगळ्यांना जमेल असं नाही, बरोबर. पण ज्यांना इच्छा आहे किंवा जे करू शकतात. म्हणजे आता आमचंच होतं की आता मी हे सांगतोय पण मला सवय, मी उठलो की अर्ध्या तासामध्ये ऑफिसच्या लोकांचे फोन चालू होतात. ते करत नसले तर मी फोन करतो. सो हे मलाही लागू होतं. बरं. पण मी केलंय, गजराचं घड्याळ घेतलंय, त्याच्यात अलार्म लावायचा आणि रात्री झोपताना जरी फोन बघितला असला तरी उठून लांब ठेवून झोपतो. म्हणजे निदान उठल्यावरती सगळं आवरावरी होईपर्यंत फोनला शक्यतो हात लावणं टाळायचं. बरं. आणि आता सायंटिफिकली पण ते म्हणतायत की झोपायच्या 2 ते 3 तास आधी जो ब्लू लाईट असतो स्क्रीनचा, तर तो डोळ्यावर पडता कामा नये. कारण जे स्लीप हॉर्मोन्स तुमचे जनरेट होत असतात ते होत नाहीत. सो झोपायच्या 1-2-3 तास आधी फोन बंद करून टाका, टी व्ही बंद करून टाका, वाचन करा. आणि वाचनाने बुद्धी पण वाढते. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन की तुमच्या ब्रेनचे न्यूरॉन्स जे आहेत ते मल्टिप्लाय होतात वेन यू आर लर्निंग न्यू थिंग्स. तेव्हा पुस्तकं वाचा, मोबाईलवर पुस्तकं वाचू नका. सो या छोट्या छोट्या अशा सिम्पल काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रुटीनच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. आणि मग गुगल तुम्ही करा झोपायच्या आधी किंवा उठल्या नको दिवसभरात कधीतरी, आणि यू विल फाइंड मेनी मोर टिप्स फ्रॉम लाईफस्टाईल एक्सपर्ट्स की तुम्ही कसं तुमच्या मोबाईलपासनं थोडंसं लांब राहू शकता याची. बरोबर. मध्ये मी अशीच एक टिप पाहिली होती एका व्हिडिओमध्ये आणि खूप मला इंटरेस्टिंग वाटली. त्या व्यक्तीने काय केलेलं, थॉट एक्सपेरिमेंट होता त्याचा. तर त्यांनी एक जर्नल बाजूला ठेवलं होतं आणि फोन ॲक्सेसिबल नव्हता ठेवला, जरा लांब ठेवला होता. आणि आता कसं झालं आहे माहिती आहे, म्हणजे जे बघतायत त्यांनाही कदाचित रिलेट होईल की आपण फोन उचलला ना की नॅचरली इंस्टाग्राम उघडतो आपण, किंवा काही लोकांचं व्हॉट्सॲप असेल किंवा यूट्यूब असेल, पण ते उघडल्या ती बोटं फिरून तिथेच जातो, कारण आता त्या ऑलमोस्ट आपल्या मेकॅनिकल मेमरीमध्ये गेलेलं आहे. तर त्याने काय एक्सपेरिमेंट केला होता, त्याने जर्नल घेतलं होतं आणि दरवेळी त्याला जेव्हा पण इच्छा झाली ना आता फोन उचलीन, त्यावेळी त्यांनी नोट डाऊन केलं की ह्या इतक्या अमुक वाजता मला फोन उचलायची इच्छा झाली आणि आता मी ते नाही करत आहे. त्यामुळे त्याने त्याच्या माइंडला आणि बॉडीला अशी प्रॅक्टिस लावली की जेव्हा त्याला फोन घ्यायची इच्छा होते तेव्हा तो एक ओळ लिहायचा, आत्ता मला फोन घ्यायची इच्छा झाली. आणि त्याने मग ते बघितलं आणि ते हळूहळू त्याच्या एंट्रीज कमी व्हायला लागल्या, कारण की त्याने मग तो नॅचरलीच मग फोन बघायचे, कारण तो बघत नव्हता फोन त्याच्यानंतर, फक्त नोट डाऊन करत होता. करेक्ट. त्यामुळे अशा काही मेथड्सने प्रयत्न करू शकतो आपण. एक्स्ट्रीम्सला पण लोक जातात. म्हणजे US एक नथिंग फोन म्हणून मिळतो, दिसताना आयफोन सारखा आहे पण ती लिटरली प्लॅस्टिकची वीट आहे. आणि ते $40-50 विकतात. आता ते का विकतात, कितीला विकतात ते म्हणजे इट इज देअर थिंग. पण लोक अशी पण आहेत
की फोन जो आहे स्वतःच्याच घरात टाइम्ड लॉक बॉक्स आहे. घरात आलं की त्यात तो टाकायचा आणि तो लॉक होतो, तो 12 तास तो लॉक बॉक्स उघडत नाही, पासवर्ड तुमच्याकडे असला तरी. आणि मग ज्यांना हातात साळा आहे, जे फोन गोल 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 फिरवत बसतात, तो नथिंग फोन घेऊन फिरवत बसतात, म्हणजे जो फिजिकल हॅबिट लागलेला आहे शरीराला तो सॅटिस्फाय होतो आणि फोन नाही आहे तुमच्याकडे. सो ऑटोमॅटिकली यू स्टे अवे फ्रॉम इट. आता हे समजा करायला गेलात तर स्वतःकडे 2 फोन असले तर ते दोन्ही लॉकबॉक्समध्ये टाकायचे. नाहीतर हा माझा मेन फोन ठेवला आहे पण मी वायफाय वापरून दुसऱ्या फोनवर बघतो, त्याला काय उपयोग नाही. खरं. कारण अशा आय थिंक बऱ्याच मेथड्स आहेत ज्या आपण वापरून प्रयत्न करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं इंटेंट आहे की माझ्या हातून हे होतंय आणि मला हे कमी केलं पाहिजे. आणि तिथूनच होऊ शकतं. म्हणजे आता कारण हा विषयच निघालाय आणि ह्याच्यावर मीही कारण बऱ्याच वेळा डोकं आपटून झालंय माझं आणि प्रयत्न करून झालेत विविध. काही अंशी ते सक्सेसफुल होतात, काही काही मेथड्स पण बदलायला लागतात ना, तर सेम मेथड सतत चालत नाही. तर माझ्या मित्राकडनं मध्ये मी एक मेथड शिकलो होतो आणि मी थोडा काळ करत होतो की तो फोन ब्लॅक अँड व्हाईट करून टाकतो रात्री. ओके. म्हणजे तो कलर्स जे असतात ना त्याचा तर आय थिंक 24 तास ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्येच असतो फोन. त्यामुळे तो उघडल्यावर मग तुम्हाला तेवढी इच्छाच होत नाही. म्हणजे जरी तुम्ही इंस्टाग्राम उघडलं आणि ते ब्लॅक अँड व्हाईट दिसतं आणि प्रत्येक फोन ब्लॅक अँड व्हाईट करता येतो सेटिंग, तर ते होतच नाही. बरोबर. किंवा निगेटिव्ह मोडवर टाकतो तो, त्यामुळे ते रंग फ्लिप होतात. त्यामुळे तुम्हाला ते दिसतंच विचित्र, तर तुम्हाला इच्छाही होत नाही ते पाहायची, पण मेसेजेस वाचता येतात. असे वगैरे पण काय काय मेथड्स डेफिनेटली आहे. प्लस मोबाईलवरती तुमच्या टायमर्स दिलेले असतात. तुमचा वॉच टाइम किती होता, स्क्रीन टाइम किती होता, तर त्याच्याकडे थोडीशी नजर ठेवून म्हणजे माणूस कोणी असला, काहीही काम करत असला तरी त्याच्याकडे 24च तास असतात. बरोबर. त्या 24 तासातले आपण मोबाईलवर किती तास घालवतोय आणि त्यातले प्रॉडक्टिव्ह तास किती आहेत हे बघणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ऑफिसला 8 तास जाताय पण त्यातल्या किती वेळ कशात होतात हे पण जर स्वतः सेल्फ ट्रॅकिंग थोडं सुरू केलं तर डेफिनेटली दॅट कॅन हेल्प यू टेक अवे फ्रॉम द मोबाईल. आणि होतं कसं की मोबाईलमुळे तुमचं ब्रेन कंटिन्युअस ॲक्टिव्ह राहतं, ब्रेनला शांतता मिळत नाही. शांतता नसल्यामुळे कोर्टिसॉल राईज होतो, मग इट कन्वर्ट्स इन टू फिजिकल स्ट्रेस. आणि स्ट्रेसचं कसं आहे, लोकांना वाटतं की स्ट्रेस हा फक्त मेंटलच असतो, तसं नाही आहे. फिजिकल स्ट्रेस पण प्रकार आहे. आणि हे मला कधी कळालं, वेन आय स्टार्टेड वेअरिंग अ हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाइस. आधी मला वाटायचं मला स्ट्रेस नाही आहे, म्हणजे मी तसा शांत प्रकृतीचा माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा मी ते घातलं आणि इट स्टार्टेड ट्रॅकिंग माय हार्ट रेट थ्रू आउट द डे, तेव्हा त्याच्याच ॲपमध्ये मला दिसायला लागलं की मॉडरेट स्ट्रेस, सिव्हिअर स्ट्रेस. म्हणजे ज्या वेळेला असं वाटत होतं की बाबा आपण शांत आहे, आपलं काम चालू आहे, बट द बॉडी इज सेईंग समथिंग एल्स. सो हे कॉर्टिझॉल जे आहे इट इज अ सायलंट किलर. ओके. आणि ते कमीत कमी कसं ठेवता येईल याच्यावरतीच तुमची पूर्ण शारीरिक प्रकृती जी आहे ती अवलंबून आहे. सो कॉर्टिझॉल रिडक्शन आणि ऑटोमॅटिकली इट गोज टू युअर डिरेक्ट हेल्थ. त्यामुळे तो एक मेजर स्ट्रेस बस्टिंगमधला पार्ट आहे ज्याच्यावरती खूप लोकांनी फोकस करायची गरज आहे. राईट. आणि तो ऑटो पायलटमध्ये मागे वाढत असतो कारण आपण त्याच्याकडे पाहतच नाही. जेवढा तुमचा मेंदू चालेल तेवढं युअर बॉडी गोज इन टू स्ट्रेस. म्हणजे आता मेंदू चालू नये असं नाही, पण जे डोपामिन हिट्स आहेत, युअर ओव्हर वर्किंग युअर ब्रेन, ते कमी करायची गरज आहे. बरोबर. कारण हे होतच आहे. त्याच्यानंतर जनरल रिॲक्शन्स पण आपल्या कॉन्टेंटवर किंवा काही बघताना होतात, कम्पॅरिझन्स होतात किंवा स्वतःबद्दल अरे मी काही करत नाही आहे का आयुष्यात हे होतं, किंवा दुसऱ्यांकडे बघून जेलसी नाही म्हणता येणार पण एनव्हियस एक असतं की अरे त्यांनी कसं केलं, माझ्याच वयाची व्यक्ती आणि एवढं कसं तो आयुष्यात सक्सेसफुल झाला आहे, असे प्रश्न पण आता येतात. आणि तरुण वयाच्या मुलांमध्ये तर बरेचच यायला लागलेले आहेत. कारण त्यांना डायरेक्टच अशी लोक दिसतात की जे काहीतरी करून खूपच त्यांनी काय एम्पायर उभं केलं आहे, त्याच्या मागे कष्ट असतात ती वेगळी गोष्ट आहे, पण ते एक वाटायला लागतं स्वतःबद्दलच. आणि मग मेंटल काय म्हणता येईल त्याच्या डिसीज नाही म्हणतात, डिसऑर्डर किंवा कंडिशन्समध्ये लोक जायला लागतात. असं एक आहे, म्हणजे डिप्रेशन किंवा अँझायटी असं प्रकार पण ट्रिगर होऊ शकतात. एक्झॅक्टली. आणि कसं आहे, लोकांचा खूप असा गैरसमज होतो की मेंटल इलनेस आणि मेंटल वेलबिंग हे 2 वेगळे प्रकार आहेत. आणि तुम्ही म्हणलात तसं की
मोठमोठे स्टार्स दिसतात, त्यांच्या गाड्या दिसतात, बंगले दिसतात, घड्याळं दिसतात, आणि मग कारण नसताना आपण स्वतःला त्रास करून घेतो की अरे यांना मिळतंय आपल्याला का मिळत नाही. तर ह्याच्यामध्ये जो बॉडीला तुमच्या त्रास होत असतो तो एकदम मॅनिफेस्ट होत नाही. बरोबर. पण जेव्हा तो सापडतो तेव्हा खूपदा वेळ निघून गेलेली असते आणि देर इज नथिंग यू कॅन डू. राईट. त्यामुळं ही रेस आहे, म्हणजे मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही आहे. सो मेंटल वेलबिंग आणि स्ट्रेस रिडक्शन इज अ मॅरेथॉन. स्लो आणि स्टेडी तुम्ही एक 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 तुमची सवय बदलत गेलात आणि इफ यू कीप कन्सिस्टन्सी इन व्हॉट यू आर डुईंग तर डेफिनेटली तुमच्या मेंटल हेल्थवर, फिजिकल हेल्थवर आणि ओव्हरऑल स्ट्रेस आयुष्यातला ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतो. बरोबर. आत्ता आपण बोलता बोलता असा विषय झाला की स्ट्रेस जो असतो त्याचा आपल्या बॉडीवर पण डिरेक्ट फरक पडतो आणि बॉडीली चेंजेस पण आपल्याला बघायला मिळतात. पण असा स्ट्रेसचा इम्युनिटीशी पण काही संबंध आहे का? कारण ते पण एक कनेक्शन असतो ना, इम्युनिटी जर ड्रॉप झाली तर लगेच रोग होऊ शकतात. तर मला ते जाणून घ्यायचं होतं की स्ट्रेस आणि इम्युनिटी ह्याचं काय कोरिलेशन आहे का? डेफिनेटली आहे. सो बेसिक काय आहे की आयुर्वेदात म्हणलं आहे की तुमचं जे सोल आहे किंवा द वेलबिंग त्याचं डेफिनेशन इज प्राण. सो प्राण तुमच्या शरीरात फिरत असतात आणि ते फ्री फ्लोईंग नसले तर न्यूट्रिएंट्स नीट पोचत नाहीत आणि मग बॉडीली इश्यूज सुरू होतात. तसंच इम्युनिटीचं डेफिनेशन इज बेसिकली ओजस आणि मेंटल क्लॅरिटी जी आहे त्याला सत्व असं त्यांनी डिफाईन केलेलं आहे. ओके. सो सत्व बिघडलं की प्राण तुमचा नीट हे होत नाही, शरीरात फिरत नाही आणि त्यांनी तुमचा ओजस कमी होतो. राईट. आणि ओजस इज बेसिकली इम्युनिटी. सो काय होतं की तुमचं ब्रेन ओव्हर फंक्शनिंग आहे, मग त्याला डिसिजन फटीग बेसिकली आलाय. त्यामुळे स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल वरती गेलंय, कॉर्टिझॉलमुळे स्ट्रेसवर गेलंय. असं ते इंटरकनेक्टेड प्रकरण आहे आणि ऑल दॅट रिड्युसेस ऑर सप्रेसेस युअर इम्युनिटी. राईट. आणि मग इम्युनिटी कमी होते आणि आजार पटपट होतात. सारखं सर्दी खोकला होणे, स्ट्रेस किंवा असे अँशियस असला तर पोट बिघडणे. सो ऑल ऑफ दीज आर साईन्स ऑफ लो इम्युनिटी आणि त्यामुळे स्ट्रेसमुळे इम्युनिटी कमी होते, बाकीचे आजार होतात आणि मग इट इज अ विशियस लूप. बरोबर. की कुठली गोष्ट करेक्ट करायची कळत नाही आणि मग ओव्हरऑलच तब्येत तुमची घसरत जाते. आणि सो कंट्रोलिंग स्ट्रेस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ कंट्रोलिंग युअर इम्युनिटी. तर ते कोरिलेशन पण महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. कारण की तो जसं म्हटलं आता वेलबिंग किंवा मेंटल डिसीजेस त्याचा एक टॅबूसुद्धा आपल्याकडे सगळीकडे आहे. त्याच्याबद्दल बोलणं किंवा मला काय असं होतंय ह्याच्यापासून लोक धावत असतात किंवा पळत असतात त्याच्यापासून की मला हे पडायचंच नाही आहे, मी आहे ठीक, जरा झोपतो, झोप काढून बरं वाटेल. झोप काढून बरं वाटतं पण सगळ्याच गोष्टी ॲड्रेस होतीलच असं नाही आणि ते बरेचदा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं आहे. हळूहळू ऑफकोर्स आता आजकाल थोडं अवेअरनेस वाढला आहे, त्यामुळे लोक आता पाहायला लागलेत त्याच्याकडनं. जसं फिजिकल फिटनेस एक गोष्ट जिकडे आपण काही प्रकारचा व्यायाम करतो किंवा लोक चालायला जातात, धावायला जातात, तशा प्रकारे आता मेंटल वेलबिंगवर पण आता लोक यायला लागलेत. पण त्याच्यावर अजून थोडा काय म्हणता येईल स्ट्रेस दिला पाहिजे, स्ट्रेस ॲज इन हायलाईट ते केलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण की जर का मेंटल वेलबिंग नसेल तर मग तो फिजिकल वेलबिंग पण काय उपयोगाचा नाही किंवा तुम्ही तेवढी आयुष्यात मजाही घेऊ शकत नाही जर का तुम्ही इथूनच ओव्हरवर्कटात. असं अनुभवातनं पण मला बरेचदा वाटतं की अरे मला करायचं आहे खूप, पण आता मी इथूनच एवढा थकलोय आत्ता की एवढी सुंदर गोष्ट माझ्यासमोर आहे तरी मी ती चांगली अनुभवू शकत नाही आहे. करेक्ट. बेसिक काय आहे हे तुम्ही 4 फॅक्टर्समध्ये डिवाइड करू शकता. म्हणजे मेंटल हेल्थच नाही, ओव्हरऑल फिजिकल हेल्थ. फर्स्ट थिंग इज गुड न्यूट्रिशन, दुसरं आहे गुड स्लीप आणि तिसरं आहे सप्लिमेंटेशन ऑफकोर्स आणि चौथा आहे एक्झरसाइज. ओके. सो या 4 गोष्टींवर जर तुम्ही फोकस केलं तर ऑटोमॅटिकली तुमची ओव्हरऑल हेल्थ, बीट मेंटल हेल्थ और बीट फिजिकल हेल्थ तुमची चांगली होऊ शकते. सो न्यूट्रिशन गॅप्स भरपूर आहेत, त्या पहिल्या क्लोज करायला पाहिजेत. दुसरं झोप चांगली झाली पाहिजे. आपल्याला काय वाटतं, मी रात्री 10ला झोपलो, सकाळी 7ला उठलो, 9 तास झोप झाली. पण इफ यू मेजर युअर स्लीप ती 3-4 प्रकारांमध्ये डिवायडेड असते. बरोबर. रेम स्लीप असते, डीप स्लीप असते, लाईट स्लीप असते. देर आर मोमेंट्स वेन यू आर अवेक फिजिकली, तुम्ही जागे असता पण मेंदू ॲक्टिवेटेड नसतो
आणि तुम्हाला असं वाटतं की हां पूर्ण रात्र मी झोपलो, तर तसं नाही आहे. इफ यू ट्रॅक युअर स्लीप, त्याला स्लीप लॅब्स आहेत, तुम्ही वेअरेबल डिव्हायसेस घालून ट्रॅक करू शकता. त्यात तुम्हाला कळतं की एक्झॅक्ट डीप स्लीप तुमची किती आहे. सो चांगली झोप ही तुम्ही चांगल्या हेल्दी शरीराची गुरुकिल्ली म्हणू शकता. बरोबर. सो चांगली झोप येण्यासाठी पहिलं पाहिजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. तुम्ही जर फिजिकली दमलेले नसाल तर तुमचं शरीर झोपायसाठी तयार नसतं. राईट. आणि ऑटोमॅटिकली युअर ब्रेन इज नॉट रेडी टू पुट युअर बॉडी टू स्लीप. सो फिजिकल एक्झरसाइज महत्त्वाचा आहे. न्यूट्रिशन, तुम्ही उपाशी पोटी झोपू शकत नाही. बरोबर. कारण द ब्रेन इज टेलिंग युअर बॉडी की अरे झोपेत तू मेलास तर काय, खाऊन झोप. सो गुड न्यूट्रिशन, हेल्दी न्यूट्रिशन हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि मग ॲडॅप्टोजेनिक हर्ब्स म्हणजे अश्वगंधा झालं, ब्राह्मी झालं, जे कॉर्टिझॉल लेवल कमी करतं, तुमचं सेरॅटोनिन वाढवतं, डोपामिन वाढवतं. अशा हर्ब्सचं न्यूट्रिशन सपोर्ट घेऊन या 4 गोष्टी जर केल्या ना तर ऑटोमॅटिकली युअर हेल्थ इम्प्रूव्ज आणि स्ट्रेस गोज डाऊन. बरं. आता न्यूट्रिशन सपोर्टचं जर तुम्ही म्हणालात तर मग ते आपल्याला जेवणातनं किंवा आपण जनरली दिवसभर जे खातो त्याच्यातनं ते मिळू शकतं, नाही शकत, किंवा काय प्रमाण त्याचं काय हे आहे? सो मिळू शकतं, पण तेवढा हेल्दी डायट आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये करणं इज व्हेरी डिफिकल्ट. दुसरं, ऑर्गॅनिक भाजीपाला आहे किंवा हे चांगल्या क्वालिटीचं आहे, ते फक्त दिसतंय चांगलं म्हणून पूर्ण न्यूट्रिशनने भरलेलंच असेल असं नाही आहे. ओके. म्हणजे सोपं एकदम उदाहरण घेतलं तर पूर्वी पेरू आठवतात का? छोटे असायचे पण गोड असायचे. हो. आजकाल पेरूचा साईज तुम्हाला माहिती आहे, पण ते गोड आहेत का नाही हे इट इज व्हेरी डिफिकल्ट. राईट. आणि मग त्याच्यामध्ये आता म्हणजे आपण म्हणतो की केळी खा, सफरचंद खा, पण त्याच्यावर पेस्टिसाइड्स किती मारलेत किंवा ते कशा प्रकारे उगवलेत हे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ट्रॅक करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. राईट. त्यामुळे सगळ्या तुमच्या विटॅमिन्सच्या, मिनरल्सच्या किंवा बॉडीच्या गरजा आहेत ह्या पूर्ण होत आहेत का नाही हे अनलेस तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन मेडिकल चेकअप किंवा ब्लड वर्क केलं तरच तुम्ही सांगू शकता की तुमच्या शरीरामध्ये काय कशाची कमी आहे. बरोबर. सो हेल्दी न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट, पण ते पूर्ण तुमच्या गरजा सगळ्या होत आहेत का नाही हे अनलेस यू डू टेस्टिंग इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से. राईट. आणि मग तिथे कुठेतरी सप्लिमेंटेशनचा भाग येतो की आता फॉर एक्झाम्पल युरोपमध्ये ऊन खूप कमी असतं, मग तिथं विटॅमिन डीचे इंजेक्शन्स घ्यायलाच लागतात. हो. तर मग आता त्यांना विटॅमिन डी मिळत नाही का? अजिबातच. तर मिळतं, पण इट इज नॉट इनफ टू मेंटेन हेल्थ. बरोबर. मग ते काय करतात, कुठेतरी मग आता भारतात आले किंवा चांगल्या उन्हाच्या ठिकाणी गेले की दिवस दिवस ते उन्हात पडून राहतात, पण मग त्यातनं सगळं विटॅमिन डी त्यांच्या शरीरात जातच आहे असं नाही. बरोबर. खूपदा सनबर्न्स होतात, स्किन कॅन्सर्स होतात उन्हात जास्त बसून. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट घेताय आणि ते न्यूट्रिशन पूर्ण करतंय असं तुम्ही म्हणू शकत नाही. आणि मॉडर्न सायन्स आता इतकं पुढे आलेलं आहे, सो जर सप्लिमेंटेशन अवेलेबल असेल तर ते चांगल्या कंपनीचं आहे का नाही हे बघून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण जसं जेवणाचं मास प्रोडक्शन सुरू झालं आहे तसं ऑटोमॅटिकली त्याची क्वालिटी आणि त्याचं न्यूट्रिशियसनेस ट्रॅक करणं पण अवघड झालेलं आहे. बरोबर. तो मुद्दा आहे. सो म्हणजे त्यामुळे बाहेरनं सप्लिमेंटेशन जर असेल, गरज असेल तर डेफिनेटली घ्या. राईट. पण जेवणातनं जर सगळं मिळत असेल तर मग सप्लिमेंटेशनची गरज नाही. आता सप्लिमेंट जेव्हा आपण म्हणतो त्याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे सप्लिमेंट असतात हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण की आपलं आत्ता जे डिस्कशन झालं त्याच्यात आयुर्वेदचा बेस असलेले सप्लिमेंट्स आहेत असं एकंदर त्याचा एक काय म्हणता येईल प्रकार आहे. आणि हे सप्लिमेंट्स असतात त्यांचे साईड इफेक्ट्स असतात का, हा माझा पुढचा प्रश्न आहे. किंवा काय किती प्रमाणात घ्यावं, काय घ्यावं, कसं कळणार आपल्याला, कोणतं घ्यायचं असतं, कोणत्या वयात काय घ्यायचं किंवा कशासाठी काय घेतलं पाहिजे, आणि ते पडताळून कसं बघायचं की हे मला सूट होतं आहे का किंवा मला ह्याचा फरक पडतो आहे का. हा असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात आलेले आहेत. पण आपण बेसिक सुरुवात करूया की सप्लिमेंट काय प्रकारचे असतात, कशासाठी असतात. सो आता तुम्ही जर जेवणाचं बघितलं तर
प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हं. हे बेसिक फूड ग्रुप्स आहेत. बरं. आणि मग त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. मग त्याच्यात मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत, एन्झाईम्स आहेत, पेप्टाइड्स आहेत, असे बरेच प्रकार आहेत. सो आता हे सगळं जेवणातनं मिळतंच असं नाही. आता एखादा माणूस जर प्युअर व्हेजिटेरियन असला तर प्रोटीनचे खूप लिमिटेड सोर्सेस आहेत. म्हणजे आता डाळीत प्रोटीन असतं, व्हीटमध्ये असतं, बाजरीमध्ये असतं, बरं. पण ते किती लेवलला असतं. सो मग अशा वेळी प्रोटीनचा अभाव असेल तर मग प्रोटीन पावडर्स ही एक सप्लिमेंट आहे. तुमचं फळभाज्या किंवा लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या यांचं सेवन कमी असेल तर तुमच्यामध्ये मिनरल्सची किंवा विटॅमिन्सची डेफिशियन्सी असू शकते. बरं. तर मग ते बाहेरचे झाले. सो न्यूट्रास्युटिकलमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाईम्स, पेप्टाइड्स हे सगळे येतात. आणि मग प्रोटीन सप्लिमेंट्स असतात. ज्यांचं वजन कमी आहे ते मास गेनर्स घेतात. मग त्याच्यात कार्बोहायड्रेट्स आणि शुगर्स जास्त असतात. आणि मग आयुर्वेदा जे आहे तर आयुर्वेदिक हर्ब्स ह्या ज्या तुमच्या डेली फूड इंटेकमधनं तुमच्या शरीरात जात नाहीत अशा हर्ब्स आहेत. आणि काही हर्ब्स अशा आहेत की ज्या रोज आपण खातो. आलं झालं, हळद झालं, लवंग झालं. पण जेवणातनं खाताना जे त्या हर्बमधलं ॲक्टिव्ह कंपोनंट असतं जे औषधाचं काम करतं ते तितक्या लेवलमध्ये तुमच्या शरीरात जाऊ शकत नाही. ओके. आणि म्हणून मग आयुर्वेदा इज अ फॉर्म ऑफ सप्लिमेंटेशन. आणि आयुर्वेदा इज अबाउट बॅलन्स. ओके. त्यामुळं कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त घेतलीत साईड इफेक्ट्स त्याचे होणारच आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन सी ची तुमच्या शरीराला काय गरज आहे तेवढंच ॲब्सॉर्ब होतं, बाकीचं सगळं निघून जातं शरीरातून. आयुर्वेदा इज नॉट अ लाईफ सेव्हिंग थेरपी. इट इज अ मॅरेथॉन आणि इट इज अ लाईफस्टाईल. त्यामुळं जोपर्यंत तुमचा बॅलन्स आहे तोपर्यंत यू आर गुड इन हेल्थ. बरं. असं आयुर्वेदाचं बेसिकली म्हणणं आहे. ओके. त्यामुळे कुठली गोष्ट करा ती बॅलन्समध्ये करा, हे महत्त्वाचं आहे. बरं. म्हणजे आता लाईफस्टाईलमध्ये सुद्धा स्ट्रेस कमी करणं, जसं आपण फोनबद्दल बोललो, ते कमी करणं आणि मग सप्लिमेंटनी थोडी आपली लाईफस्टाईल सपोर्ट करणं किंवा एक कॉम्प्लिमेंट करून त्याला एक चांगल्या ठिकाणी नेणं, असा प्रकारचा झोन असला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हां, बरोबर. म्हणजे कसं आहे की फोन तर कमी वापरा. तुमचं इंटरनल ज्या शरीराच्या प्रोसेस आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होतो आणि सप्लिमेंटेशनचा उपयोग होतो. म्हणजे जी आपल्याला हुक्की येते की अरे हे करायचं आहे, तर तो मेंटल एक रिस्पॉन्स असतो आणि देर इज अ फिजिकल रिस्पॉन्स ॲज वेल. त्या फिजिकल रिस्पॉन्सला कंट्रोल करणारे जे हॉर्मोन्स आहेत किंवा जे बॉडीली प्रोसेसेस आहेत ते थोडे मेंदूच्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आयुर्वेदिक हर्ब्सचा उपयोग होतो. ओके. म्हणजे लोकांना प्रश्न पडू शकतो की आयुर्वेदिक औषध घेऊन स्ट्रेस कसा कमी होईल. तर व्हॉट इट इज डुईंग इज की तुमच्या हॉर्मोनल लेवल्स बॅलन्स करून जे मेंदूतनं शरीराला इम्पल्सेस येतात त्यातनं जे की आत्ताच्या आत्ता करायचं आहे हे जे होतं ते बेसिकली आयुर्वेदा थोडं काम डाऊन करतं. ओके. आणि मग तुमचा मेंदू कॅन टेक ओव्हर आणि यू आर इन कंट्रोल ऑफ युअर ओन बॉडी. बरोबर. आणि हे आपण कशा प्रकारे अनलॉक केलं? म्हणजे ऑफकोर्स आयुर्वेद एवढे वर्ष आहे, मेंटल कंडिशन्स किंवा इन जनरल फिजिकल कंडिशन्ससुद्धा आहेत, पण ह्याला हेच सप्लिमेंट लिंक करणं किंवा ते कशा प्रकारे असतं जनरली? सो आयुर्वेद हा इट इज अ व्हेरी ओल्ड सायन्स. म्हणजे 5,000 वर्ष आपण म्हणतो, पण त्याच्यापेक्षाही जुनं असू शकतं. तर तेव्हाच्या ऋषीमुनींनी त्यांच्या ऑब्झर्वेशन्समधून, त्यांच्या एक्सपेरिमेंटेशनमधून आणि त्यांच्या एक्सपिरियन्समधून ह्या सिस्टीम सगळ्या डेव्हलप केलेल्या आहेत. बरं. पण आजकालचा जो ऑडियन्स आहे किंवा जे मार्केट आहे त्याला फक्त अंधश्रद्धा नको आहे, त्यांना प्रूफ पाहिजे. सो त्यासाठी व्हॉट वी डू इज आम्ही क्लिनिकल ट्रायल्स करतो. मग क्लिनिकल ट्रायल्समध्ये काय होतं की मी आहे, तुम्ही आहात, तुम्हाला एक गोळी दिली जाते, मला एक गोळी दिली जाते, आपल्याला असं महिनाभर केलं जातं. तुम्हाला माहीत नसतं तुम्ही औषध घेताय का ब्लँक गोळी आहे, मला माहीत नसतं मी औषध घेतोय का ब्लँक गोळी घेतोय. ट्रायल सुरू व्हायच्या आधी तुमचं सगळ्या टेस्ट झालेल्या असतात, माझ्या सगळ्या टेस्ट झालेल्या असतात.
ट्रायल संपल्यावरती परत तुमचं टेस्टिंग होतं, माझं टेस्टिंग होतं आणि त्यातनं डिटर्मायनेशन होतं की स्ट्रेस कमी झाला आहे का, किंवा झोप चांगली झाली आहे का, किंवा काय शरीरामध्ये फिजिकल पॅरामीटर्समध्ये काही फरक पडले का. बरं. आणि हे सगळे रिझल्ट्स फायनल झाल्यावरती ज्यांनी ट्रायल केली आहे त्याच्याकडे एक सील्ड एन्व्हलप असतं, त्याच्यात दिलेलं असतं की देवेंद्रला औषध दिलं नव्हतं, सुयोग सरांना औषध दिलेलं होतं. आणि मग ह्याला डबल ब्लाइंड प्लासिबो कंट्रोल स्टडी म्हणतात. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीत नाही काय घेत होतात, मला माहीत नाही, आणि जो डॉक्टर होता त्यालाही माहीत नसतं की कोणाला कुठलं औषध देण्यात आलेलं होतं. बरं. आणि मग अशा स्टडीजमधनं प्रूव्ह केलं जातं की हे औषध काम करतंय, नाही की मे बी माझी पर्सनल प्रकृती किंवा तुमची प्रकृती. सो अशा क्लिनिकल एव्हिडन्समधनं, आता हे मी आपल्या दोघांचं उदाहरण दिलं, पण असं करताना 50 लोक असतात. आता आमची एक क्लिनिकल ट्रायल होती बॅकोझेन म्हणून, स्ट्रेसवरच आहे, स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन, ही 60 लोकांवर केली होती. आणि मग त्यात अजून एक हे होतं की 30 दिवस तुम्ही एक गोळी घेतली आणि मग मी जी गोळी घेत होतो ती गोळी तुम्ही पुढचे 30 दिवस घेतली. सो मग याच्यातनं प्रूव्ह असं केलं की माझ्या प्रकृतीमुळं काही फरक वेगळा असा पडला नाही. इट इज द मेडिसिन दॅट इज डुईंग इट जॉब. आणि मग अशा क्लिनिकल स्टडीजमधनं ॲक्च्युअल एव्हिडन्स मिळतो की प्रॉडक्ट हा वर्क करतोय. आणि मग असे प्रमाणित प्रॉडक्ट्स जे असतात त्याचं मार्केटमध्ये डेफिनेटली रिझल्ट चांगले येतात, पण त्यालाही म्हणजे सुरुवातीला बोललो तसं कन्सिस्टन्सी, सवय पाहिजे आणि ते करत राहायला पाहिजे. बरं. कारण आज गोळी घेतली आणि उद्या तुम्ही स्ट्रेस फ्री झालात असं कधीच होत नाही. बरं. आणि फक्त गोळी घेऊनही नाही, त्याला इन जनरल लाईफ चेंज प्लस सप्लिमेंट असं. सप्लिमेंटेशन कसं आहे, जिममधल्या वेट्ससारखं आहे. वेट्स आहेत आणि तुम्ही जिममध्ये जाताय म्हणून तुम्ही बारीक किंवा बॉडी बिल्डर होणार नाही. ती वजनं तुम्हालाच उचलायला लागणार आहेत, त्याच्यामागं कष्ट करायला लागणार आहेत. आणि आयुर्वेदाचंही तसंच आहे. आयुर्वेदात सगळं लिहिलेलं आहे, औषधं आहेत, स्ट्रेस बस्टिंग सिस्टीम्स आणि हे आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, प्रोसेसेस आहेत. पण त्या जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करत नाही तोपर्यंत त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार नाहीत. ओके. त्यामुळे असा एक होलिस्टिक अप्रोच असला तर एक्झॅक्टली होऊ शकतं. आता हे जे क्लिनिकल स्टडीज किंवा ट्रायल्स टेस्टिंग जे आपण म्हटलं ते कोण करतं, म्हणजे कशा प्रकारे होतं? कारण ते मला बायस अनबायस्ड असा प्रश्न असतो म्हणून विचारतो. ऑफकोर्स. सो क्लिनिकल स्टडीज, भारतामध्ये क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया म्हणून एक वेबसाईट आहे, डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं. प्रत्येक क्लिनिकल ट्रायल स्टडीला आधी प्रोटोकॉल असतो. ओके. त्या प्रोटोकॉलमध्ये लिहितात की तुम्ही काय करणार आहे, कुणावर करणार आहे, कशासाठी करणार आहे, आउटकम्स काय अपेक्षित आहेत. जर काही प्रॉब्लेम्स व्हायला लागले पेशंट्समध्ये तर कुठल्या पार्ट ऑफ द स्टडीला तुम्ही थांबवू शकता, की सिव्हिअर रिॲक्शन्स यायला लागल्या तर ते सांगितलेलं असतं प्रोटोकॉलमध्ये की स्टडी पूर्ण बंद करा. बरं. तर हा प्रोटोकॉल लिहिला जातो. तो प्रोटोकॉल एथिक्स बोर्ड असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मुंबईतलं एखादं मोठं हॉस्पिटल आहे, दे आर रजिस्टर्ड विथ CTRI की क्लिनिकल ट्रायल्स इथे करू शकता. त्यांच्याकडं तो जातो. त्यांची 8-10 डॉक्टर्सची आणि लिगल टीम, एक्सपर्ट्स यांचा पॅनल असतो. ते ती स्टडी वाचतात, ते अप्रुव्हल देतात. मग तुम्ही CTRIवरती ती स्टडी रजिस्टर करायची आणि मग हॉस्पिटलमध्ये स्टडी केली जाते. बरं. आमची कंपनी आहे म्हणून आम्ही कंपनीत स्टडी केली, त्या स्टडीला काही अर्थ नाही. राईट. त्या स्टडीला काही किंमतही नाही, कारण आमचाच प्रॉडक्ट आहे म्हणल्यावर मी म्हणणारच की वा छान रिझल्ट आहेत. सो थर्ड पार्टी व्हॅलिडेशन जे म्हणतात ते बेसिकली तुम्हाला हॉस्पिटलमधनं बाहेरच्या कंपनीनी केलेल्या क्लिनिकल स्टडीलाच मिळतं. ओके. आणि मग एकदा ती स्टडी झाली, त्याचे रिझल्ट्स आले की तो अख्खा जो डॉक्युमेंटचा सेट असतो हा तुमच्या पियर्सना दिला जातो. म्हणजे जे मेडिकल जर्नल्स असतात त्यांचा स्वतःचा एक रिव्ह्यू बोर्ड असतो. ओके. दुसरे डॉक्टर्स असतात. तर मग असे जर्नल्स आहेत किंवा असे वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तो सगळा डॉक्युमेंटचा सेट पाठवायचा, त्याच्यावर ते तुम्हाला प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांचं जर सॅटिस्फॅक्टरी उत्तर तुम्ही देऊ शकलात तर ती स्टडी ॲक्सेप्ट होते आणि मग ती मेडिकल जर्नलमध्ये पब्लिश होते. सो अशा पब्लिकेशन झालेल्या स्टडीज ज्या पियर रिव्ह्यूड आहेत, ज्याचा प्रोटोकॉल स्ट्रॉंग आहे आणि
क्लिनिकल स्टडीजमध्ये असं दिसलंय की साईड इफेक्ट्स नाही आहेत किंवा अतिशय लिमिटेड आहेत. तर असे प्रॉडक्ट्स जर वापरता आले तर ते तब्येतीसाठी खरंच चांगले, कारण त्याला सायंटिफिक एव्हिडन्स आहे. आणि मी म्हणलं तसं आजच्या ऑडियन्सला अंधश्रद्धा नको आहे, त्यांना प्रूफ पाहिजे. बरोबर. आणि ह्या ज्या अशा क्लिनिकल स्टडीज असतात दे आर द अल्टिमेट प्रूफ की ही कंपनी काहीतरी प्रॉडक्ट करून विकत नाही आहे. ॲक्च्युली त्यांनी त्याच्यावर काम केलं आहे, सायन्स बिल्ड केलं आहे आणि क्लिनिकली ते प्रूव्ह करतात. म्हणजे मी आमच्या फॉरेनच्या क्लायंट्सना नेहमी सांगतो की इंग्लिशमध्ये सांगतो, व्हॉट यू टेक थ्रू युअर माउथ इज मार्केटिंग, व्हॉट इज फाउंड इन द ब्लड इज सायन्स. नाईस. सो जे घेत आहे ते चांगलं आहे, पण ते शरीराला पोचतंय का नाही याचं जर टेस्टिंग नसेल तर त्या प्रॉडक्टला काही अर्थ नाही. बरोबर. म्हणजे कंपन्यांची पण खूप मोठी जबाबदारी आहे की एवढे सगळे फिल्टर्सना पार करून ॲक्सेप्ट होऊन क्वालिटी चेक आणि सगळे ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच काहीतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे. एक्झॅक्टली. आता हे सगळ्या बाबतीत गरजेचं असतं असंही नाही आणि सगळे करू शकतात असंही नाही. ओके. पण जिथे जिथे करू शकताय तिथे तिथे करायला हरकत नाही. आणि मग कन्झ्युमर्सनी ह्या सगळ्या गोष्टी आहेत का हे बघून जर प्रॉडक्ट्स घेतले तर एक मनातनं पण विश्वास वाटतो की हां, ही कंपनी खरंच सायन्सवर काम करते. म्हणजे आम्ही नुसतं आपलं हर्ब घेतली, कॅप्सूलमध्ये घालून बाटली भरली असं आम्ही करत नाही. आवर फोकस इज ऑन डिलिव्हरिंग सायन्स इन अ कॅप्सूल ऑर अ टॅबलेट. राईट. तर ते सायन्स लोकांपर्यंत पोचवणं आणि लोकांना शिकवणं की हे कसं वाचायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. मग समजा आता मला उद्या काहीतरी एक सप्लिमेंट घ्यायचं आहे, झोपेसाठी असेल किंवा हेल्दी स्लीपसाठी असेल किंवा जनरल स्ट्रेस कमी करण्यासाठी असेल. आता मी ऑफकोर्स पहिले काहीतरी ऑनलाईन सर्च करणार, माझं गुगल सर्च करणार. माझा एखादा हमखास माझ्या वर्गातला कोणतरी डॉक्टर झाला असेल, त्याला मी एक मेसेज करणार की काय कसा आहेस, मग तो चांगला आहे म्हटल्यावर मी विचारणार मग हे घेऊ का. अशी एक प्रोसेस जनरली सगळ्या लोकांची असते आणि ह्याच्यानंतर आपण ठरवणार की मी हे घ्यायचं की नाही आणि मग विकत घ्यायला जाणार किंवा मागवणार कुठनं तरी. तर आत्ता जे तुम्ही म्हणालात की ह्या बऱ्याचशा गोष्टी टेस्टेड असतात किंवा ऑलरेडी त्याचा स्टडी झालेला असतो किंवा गव्हर्नमेंट अप्रूव्ड त्या प्रोटोकॉलमधनं गेलेल्या असतात, त्या मी ॲज अ कन्झ्युमर किंवा ॲज अ ह्युमन बिईंग मी त्या कशा तपासू शकतो किंवा मला कसं कळणार की ह्या पर्टिक्युलर कंपनीने हे जे काय बनवलं आहे ते सगळं फॉलो करूनच बनवलं आहे? तुम्ही विचारू शकता कंपनीला. आता कसं असतं, एखादं मटेरियल असलं तर त्याचं सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस असतं, इधर थर्ड पार्टी किंवा जर कंपनीची स्वतःची लॅब असेल तर तुम्ही विचारू शकता की याच्यावर काय टेस्टिंग करता. मग आता समजा मी म्हणलं की आमचं ब्राह्मी फार चांगलं आहे किंवा आमचं टर्मरिक खूप चांगलं आहे, तुम्ही विचारू शकता की तुमच्याकडे डेटा आहे का, तुम्ही काही केलं आहे का किंवा पोस्ट मार्केट सर्वे काही आहे का. मग आता खूपदा कसं होतं, आमचे आता काही प्रॉडक्ट्स आहेत ते खूप जुने आहेत आणि त्याला क्लिनिकल ट्रायल्स तेव्हा आम्ही केल्या नव्हत्या. पण मग आम्ही काय करतो की जे डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतायत किंवा जे लोक वापरतायत, आमचे लोक त्यांच्याकडे जाऊन फीडबॅक सर्वे घेतात की तुम्ही हे किती पेशंटना दिलं, त्या किती पेशंटमधल्या किती पेशंटनी काय रिपोर्ट केलं, बरोबर, काही सिव्हिअर रिॲक्शन कधी आली होती का. सो असा डेटा आमच्याकडे असतो. आणि प्लस तुम्ही मी म्हणलं तसं की कंपनीला तुम्ही सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस मागू शकता, क्लिनिकल डेटा मागू शकता आणि मग तुमच्या रिसर्चमधनं ओव्हरऑल कंपनी काय करते हे तुम्हाला, म्हणजे आता जग इतकं ओपन आहे आज सोशल मीडियामुळे की कंपनी काय करते हे शोधणं अवघड नाही आहे. बरं. आम्हाला रोज बरेच फोन येतात की याचा क्लिनिकल डेटा दाखवा, त्याचा क्लिनिकल डेटा दाखवा. सो अशा ह्याच्यातनं यू कॅन कन्फर्म की हे खरंच चांगलं आहे का नाही. आणि सोशल मीडियावरती पण बरेच असे कंटेंट क्रिएटर्स आहेत जे सोसायटीचं ॲज अ होल डोळे उघडायचं काम करत आहेत की लेबल कसं वाचावं, लेबलवरती काय बघावं, कुठल्या गोष्टीचा काय अर्थ आहे. तर हे डेफिनेटली बघू शकता. प्लस क्लिनिकल स्टडी असेल तर ते ओरडून सांगायलाच लागतं, नाही तर लोकांना कळणार कसं. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी व्हॅलिडेट करून तुम्ही हे बघू शकता की हा प्रॉडक्ट चांगला आहे का नाही, ही कंपनी चांगली आहे का नाही. बरोबर. तर त्याप्रमाणे आपण आपला होमवर्क करून विश्वास आपला ठेवू शकतो किंवा टाकू शकतो एखाद्या कंपनीवर. बेसिक काय की एखादा हर्ब त्याचा डोस बरोबर आहे का नाही, गुगल म्हणत असेल की 500 मिलीग्रॅम घ्या आणि कंपनी तुम्हाला 5 मिलीग्रॅम देते, तर त्याचा काय उपयोग आहे. मग असे प्रॉडक्ट घेऊ नका.
मग गमीज फॉर एक्झाम्पल, लोक खात आहेत गमीज की वा वा छान लागतात, मला सगळं मिळतंय, पण ते खरंच आहे का तेवढं, त्याचा डोस बरोबर आहे का. मग आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं की आवळ्याच्या गमीज खा, त्यांनी केस चांगले होतात. दिवसाला तुम्हाला 5 ग्रॅम आवळ्याची गरज आहे, पण तुम्हाला मी 10 मिलीग्रॅमची गमी खाऊ घातली तर तुमच्या केसांवर काहीच फरक पडणार नाही आहे, माझ्या खिशावर डेफिनेटली फरक पडेल. सो जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे आणि ते कुठल्या टेक्नॉलॉजी वापरून केलेला प्रॉडक्ट आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. ओके. क्लिनिकल ट्रायल्स बघणं फार महत्त्वाचं आहे, सर्टिफिकेशन्स त्या कंपनीचे बघणं फार महत्त्वाचं आहे, आणि मग शेवटी खरंच तुमच्या शरीराला गरज आहे का नाही हेही बघणं फार गरजेचं आहे. राईट. मग मेंटल हेल्थच्या बाबतीत तुम्ही म्हणलात तर औषधाची गरज ही सगळ्यांनाच आहे असं नाही, पण मेंटल वेलबिंग आणि त्यासाठी लागणारा सपोर्ट याची गरज डेफिनेटली सगळ्यांना आहे. राईट. त्यामुळे तोही एक अभ्यास स्वतःबद्दल करून घेतला पाहिजे किंवा डिस्कस करून घेतला पाहिजे. करेक्ट. पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगतो, मेडिकल स्टोअरला आपण जातो, काहीतरी आपली दुसरी औषधं घ्यायला गेलेलो असतो जे आपल्याला हवी असतात, आणि आता डिस्प्लेवर आता आपल्याला बरेच काय काय दिसायला लागतं आजकाल. म्हणजे मेलाटोनिन असेल की झोपण्यासाठी एक रोज गोळी घ्या आणि ह्याने तुम्हाला झोपेची क्वालिटी चांगली होईल. झोपेची गोळी असं नाही म्हणता येणार, पण सप्लिमेंट, असे विविध सप्लिमेंट दिसतात आपल्याला. जे गमीज म्हटलात त्या गमीजचे पण बरेच पॅकेजिंग दिसतं, किंवा आजकाल त्या स्ट्रिप्स सारखं पण येतं, तिथे फक्त एक जिभेवर ठेवायचं असतं, अशा पद्धतीचे पण प्रॉडक्ट्स बघायला मिळतात. म्हणजे माझ्यासाठी आय थिंक पहिला टच पॉईंट ह्या सगळ्या गोष्टींचा मेडिकल स्टोअरला जेव्हा जातो तर तिथे डिस्प्लेवर काय दिसतं ह्याच्यातनं मला कळतं की अरे असं काहीतरी मार्केटमध्ये आलं किंवा अशा गोष्टी आता आल्यात. तर तिथून माझी क्युरिओसिटी चालू होतं की हे कोणासाठी आहे, कशासाठी आहे, मला लागतं का, की कोण, म्हणजे हे कोणत्या व्यक्तीसाठी बनवलं आहे, कोणत्या वयोगटासाठी आहे का, हे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करायला लागतं, याचे बरेच प्रश्न आहेत. म्हणून म्हटलं की तुमचा ह्या विषयावर बऱ्याच अभ्यास झाला आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, तर काय काय गोष्टींवर आत्तापर्यंत काम झालं आहे. सो मग इंडियन मार्केट इज इव्हॉल्विंग, खूप फास्ट एव्होल्युशन आहे. म्हणजे कोविडच्या आधीपर्यंत लोकांचा सप्लिमेंटेशन किंवा आयुर्वेदाकडे अजिबातच कल नव्हता. कोविडमध्ये अचानक जनजागृती झाली की स्वतःची तब्येत स्वतःच मेंटेन करायला पाहिजे. बरं. कारण मॉडर्न औषधाकडे तेव्हा काही त्याला इलाज नव्हता, आणि सो पीपल मूव्ड बॅक टू ट्रॅडिशनल रूट्स. सो एव्होल्युशन खूप फास्ट झालं, आणि मग त्यातनं तुम्ही म्हणला तसं माउथ मेल्टिंग स्ट्रिप्स, गमीज हे सगळे आलेले आहेत. सो आमचा मेन फोकस मेंटल वेलनेस अशासाठी आहे कारण आपल्या समाजामध्ये मेंटल वेलनेसवर बोलणारे आणि त्याच्यावरती रिसर्च करून औषधं काढणाऱ्या खूप कमी कंपन्या आहेत. ओके. आणि आपल्याकडे तो असा एक सोसायटल टॅबू आहे की मेंटल वेलनेस किंवा मला काहीतरी होतंय डोक्यातनं असं म्हणलं की आपण म्हणतो जरा शांत हो, एवढं काय झालं, सोडून दे. तर असं सोडून देण्यासारखी ती गोष्ट नाही आहे, आणि म्हणून आमचा फोकस मेंटल वेलनेसवर आहे. म्हणजे आम्ही सुरुवात केली ती न्यूरोस्मार्ट प्रॉडक्टपासून. म्हणजे इट वॉज द फर्स्ट प्रॉडक्ट ऑफ आवर कंपनी. तो अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर, मग जनरल मेंटल वेलबिंगसाठीचा प्रॉडक्ट होता, त्याच्यावर क्लिनिकल स्टडी झाली. त्यातनं आता आम्हाला असं गेल्या 10 वर्षात दिसून आलं की स्ट्रेस हा खूप वाढतोय, आणि इट इज अ लाईफस्टाईल इश्यू. स्ट्रेस जो आहे हा फिजिकल नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठंतरी शिकार करत किंवा कुठंतरी शेतामध्ये दिवसभर काम करून तुम्हाला स्ट्रेस येत नाही आहे. आपण एका ठिकाणी बसलो आहे, कम्प्युटरवर काम करतोय, फोनवर कामं करतोय. सो स्ट्रेस आज असलेला हा डेफिनेटली एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि मग वी ट्राय टू फाइंड सच डिसऑर्डर्स किंवा ज्या करेक्टिव्ह ॲक्शननी बऱ्या होऊ शकतात अशा गोष्टींमध्ये आम्ही नवीन प्रॉडक्ट्स काढतोय आणि त्याच्यावरती आम्ही रिसर्च करतोय. आणि इन टर्म्स ऑफ फॉर्म्स ऑफ डिलिव्हरी नवीन प्रॉडक्ट्स येत असतात, आणि हे कुणासाठी आहेत हा म्हणजे आपल्याकडं जनसंख्या इतकी आहे आणि द इश्यूज आर मल्टीफोल्ड. त्यामुळं मग ऑटोमॅटिकली जे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत इन सम वे ऑर द अदर दे आर इदर फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स की डॉक्टरनी प्रिस्क्राईब करायचे औषध आहेत, किंवा दे आर सप्लिमेंट्स. बरोबर. जे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह केअरसाठी पण वापरू शकता आणि मेंटेनन्ससाठी पण वापरू शकता. ओके. सो आत्ता आमचा जो मेजर फोकस आहे तो मेंटल वेलबिंग, मेंटल हेल्थ, आणि टू मेक इंडिया मेंटली सेफ आणि मेंटल वेलबिंग बेसिकली चांगलं व्हावं
त्याच्यावरती आमचा फोकस आहे. मेंटल वेलबिंगवर पण कोणत्या प्रकारचे सोल्युशन्स आत्ता आपल्याकडे आहेत किंवा काय काम केलं आपण आत्तापर्यंत याच्यावर? सो सगळ्यात पहिला आमचा प्रॉडक्ट काढला होता ना, तो न्यूरोस्मार्ट होता. हां. आणि तो आमच्या फॅमिलियल गरजेतनं रिसर्च करून काढलेला प्रॉडक्ट होता. ओके. सो माझ्या आजीला एपिलेप्सी होती आयुष्यभर, आणि आयुष्यभर ती फार्मास्युटिकल मेडिकेशनवरती होती, स्टेरॉइड्सवरती होती. राईट. आणि हे माझे बाबा बघत होते. सो जेव्हा त्यांचं आयुर्वेदाचं इंट्रोडक्शन झालं, जेव्हा डॉक्टर फडक्यांची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे असं असं आहे आणि असा असा त्रास होतोय. आणि डॉक्टर फडक्यांनी आमची टेक्नॉलॉजी, आमची एक्स्ट्रॅक्शनची फिलॉसॉफी हे सगळं बघितलेलं होतं. सो ते म्हणले याच्यावर आपण रिसर्च करू. आणि मग त्यांनी बऱ्याच 4-5 वर्षाच्या रिसर्च नंतर जे पहिलं फॉर्म्युलेशन काढलं, त्याच्या कॅप्सूल्स करून बाबांनी माझ्याच आजीला द्यायला सुरुवात केली. आणि जे एपिलेप्टिक फिट्स जे असतात, बरोबर, त्याचं जे प्रमाण दर आठवड्याला 2दा, 15 दिवसातनं 2दा असं होतं, ते हळूहळू 3 महिन्यातनं एकदा वगैरे असं जायला सुरुवात झाली. सो जेव्हा स्वतःवरती येतं तेव्हा क्वालिटी कॅनॉट टेक अ बॅक सीट. बरोबर. आणि मग तीच फिलॉसॉफी आम्ही पुढे फॉरवर्ड करून निसर्ग हर्ब्सची सगळी रेंज तयार केली. कारण आमच्यासाठी क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. जर क्वालिटी आणि सायंटिफिक बॅकिंग तुमच्या प्रॉडक्ट्सला नसेल तर रिझल्ट येणार नाहीत, आणि रिझल्ट आले नाही तर मग माणसं विश्वास का ठेवतील तुमच्यावर. सो मग त्यात आजीला रिझल्ट्स येत आहेत म्हणल्यावरती मग क्लिनिकल ट्रायल केली. क्लिनिकल ट्रायल पुण्यात केली, त्याचे रिझल्ट चांगले आले, आणि तेव्हापासनं आम्ही वी आर पुशिंग दॅट क्लिनिकल एव्हिडन्स इन द मार्केट की हे याचे रिझल्ट्स बघा. बरोबर. पण त्याला कन्सिस्टन्सी लागते. आता क्लिनिकल ट्रायलमध्ये काय होतं, कन्सिस्टंटली ती मुलं औषध वर्षभर घेत होती आणि मग रिझल्ट झाले. आत्ता काय होतं, कन्सिस्टन्सी पेशंटची राहत नाही, म्हणजे त्याला पेशंट कंप्लायन्स असं म्हणतात. 7 दिवस औषध घ्यायचं आणि म्हणायचं की नाही रिझल्ट येत नाहीत, बंद करून टाका. तर आयुर्वेदिक औषधांचं तसं होऊ शकत नाही. आयुर्वेदिक औषधांना वेळ लागते, कारण तुमच्या शरीरामध्ये तेवढं सॅच्युरेशन झालं पाहिजे. बरं. आणि सो त्याला वेळ लागतो. सो तो वेळ दिला की त्याचे रिझल्ट्स चांगले येतात. सो न्यूरोस्मार्टचे प्रॉडक्ट्स आहेत, सो ते मार्केटमध्ये आहेत. मग आत्ता बॅकोझेन आम्ही काढला आहे, जो अश्वगंधा आणि ब्राह्मीचं कॉम्बिनेशन आहे. ओके. त्याची डबल ब्लाइंड प्लासिबो कंट्रोल्ड क्रॉस ओव्हर स्टडी, मगाशी मी जसं एक्सप्लेन केलं तशी स्टडी केलेली आहे, आणि ती US एका मेडिकल जर्नलमध्ये पब्लिश्ड आहे. ओके. सो त्याचे रिझल्ट खूप चांगले येत आहेत. ते कशावरती? आणि तो स्ट्रेस, अँझायटी आणि डिप्रेशन, ओके, याचा तो मेन फोकस आहे प्रॉडक्टचा. आणि मी म्हणलं तसं की तो झोपेवरही थोडाफार काम करतो. झोपेचा आमचा प्रॉडक्ट आहे वेगळा, इट इज अ नॅचरल सप्लिमेंट दॅट हेल्प्स यू स्लीप बेटर. पण बॅकोझेनचे पण झोपेवरती रिझल्ट चांगले आहेत, आणि झोप चांगली झाली की ऑटोमॅटिकली युअर बॉडी स्टार्ट्स रिसेटिंग टू इट्स नॅचरल फॉर्म. ओके. आणि हे सप्लिमेंट पद्धतीचे? हां, हे सप्लिमेंट आहेत. म्हणजे आज तुम्हाला झोप येत नाही आहे, मग तुम्ही जागे झाला आहात, मग तुम्ही औषध घेणार, तर मग वेळही तेवढाच द्यायला पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की आज तुम्हाला स्ट्रेस नाही आहे असं तुम्हाला वाटतंय, स्ट्रेस चेक करून घ्या. परसिव्ड स्ट्रेस स्कोर म्हणून एक क्वेश्चन आहे रे साधा, तुम्ही गुगल केलात तुम्हाला मिळेल. 10 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्या. आपण लिंक टाकू खालती कोणाला? हां, डेफिनेटली, वी कॅन पुट अ लिंक. पण हे मेडिकल सेटिंगमध्ये केलं तर अनबायस्ड थोडासा रिझल्ट तुम्हाला मिळेल. बरं. पण परसिव्ड स्ट्रेस स्कोर म्हणून एक टेस्ट आहे, 10 प्रश्न असतात, त्याला उत्तरं द्यायची, आणि मग तुमचा स्ट्रेस मीडियम आहे, सिव्हिअर आहे का युअर काम, हे त्या स्ट्रेस लेवलच्या स्कोअरमधनं कळतं. ओके. ही सगळ्यात सिम्पल. नाहीतर मग हार्ट रेट व्हेरियन्स आहे, अशा बऱ्याच टेस्ट आहेत. वेरेबल डिव्हायसेस आहेत, ॲपल वॉच लोकांकडे असतात, सो त्याच्यातनं तुम्हाला हार्ट रेट कळतो, SpO2 कळतं. सो याच्यातनं तुम्ही चेकिंग करू शकता की तुम्हाला स्ट्रेस लेवल किती आहे. आणि मग हे सप्लिमेंटेशन जे आहे, इट इज टू हेल्प युअर कॉर्टिझॉल गो डाऊन. कारण कॉर्टिझॉलमुळे स्ट्रेस होतो, आणि कॉर्टिझॉल इज द सायलेंट किलर. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, पण स्ट्रेस रिलेटेड किती आहे त्यातलं हे अजून आपण बघत नाही. सो म्हणून मला म्हणजे आय से कॉर्टिझॉल इज द सायलेंट किलर. बरं. त्यामुळे कॉर्टिझॉल लेवल्स चेक करून घ्या. आपला जो परसिव्ड स्ट्रेस स्कोर आहे, ती टेस्ट सोपी आहे, ती घरच्या घरी करा. क्लिनिकल सेटिंगमध्ये केली तर अजून चांगली.
आणि कधी जमलं तर स्लीप स्टडी करून घ्या. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल झोप शरीराला किती मिळते हे तुम्हाला कळेल. बरोबर. हे सगळ्या गोष्टी पडताळून बघू शकतो आपण. हां. आणि असं नाही की आपण पडताळत नाही. मला आत्ता बोलता बोलता रिअलाईज झालं, आपण गाडी विकत घेतो त्याच्यानंतर हिचं ॲव्हरेज किती विचारतो. त्याच्यानंतर आपण दरवेळी पेट्रोल भरतो, डिझेल भरतो, तेव्हा काढतो सुद्धा की ह्या ट्रिपला ना मी हायवेवर होतो, ॲव्हरेज चांगला दिला गाडीने. बरोबर. विचारताना मित्रांना पण तसं विचारतो, अरे तू ही गाडी घेतलीस किती. म्हणजे आपण मेजरमेंट सगळ्या गोष्टीत करत असतो, पण आय थिंक वेन इट कम्स टू बॉडी स्वतःची, तेव्हा आपण थोडं आता मागे पडतो काही काही वेळा. आणि तसा विचारच करत नाही आपण. Exactly. ग्रँटेड घेतो आपल्या शरीरालाच. सो डोंट टेक युअर बॉडी फॉर ग्रँटेड. गाडीचं म्हणलात म्हणून गाडी बंद पडल्यावर सर्व्हिसिंगला टाकता का तुम्ही? दर 5,000 किलोमीटरला गाडीचं सर्व्हिसिंग का करता? ती नीट चालावी म्हणून. तसं शरीराचंही मेंटेनन्स करणे आणि शरीराचं सर्व्हिसिंग करणे इज इम्पॉर्टंट. आणि मेंटल वेलबिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. बरोबर. सो तुमचा मेंदूच जर सक्षम नसेल तर शरीर कधीच साथ देत नाही. ती म्हण आहे ना, माइंड ओव्हर मॅटर. बरोबर. सो बॉडी इज मेड ऑफ मॅटर, राईट? सो माइंड स्ट्रॉंग असेल तर ऑटोमॅटिकली द फिजिकल बिईंग फॉलोज. बरोबर. आणि ह्या प्रकारचे सोल्युशन कोणत्याही वयोगटाला चालतात? हो, म्हणजे अगदी आता आमचं न्यूरोस्मार्ट सिरप आहे ते आम्ही 2 वर्षापासून सांगतो. आणि ते सिरप आहे, त्याचा डोस थोडासा कमी आहे, ॲक्टिव्ह डोस. सो लहान मुलांना त्याचा म्हणजे साईड इफेक्ट असा काही दिसत नाही. आणि दे कॅन टेक इट ओव्हर अ लॉंग टर्म. ओके. कारण त्याच्यामध्ये असे साईड इफेक्ट्स नाहीच आहेत. म्हणजे वी हॅव अ क्लिनिकल स्टडी प्रूव्ज इट. आणि डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. डॉक्टर प्रिस्क्राईब करतायत, गेले 17 वर्ष प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे. सो देर इज अ लॉट ऑफ पोस्ट मार्केट डेटा एज वेल ऑन द प्रॉडक्ट. सेफ प्रॉडक्ट आहे, आयुर्वेदिक आहे आणि शुगर फ्री आहे. म्हणजे नाहीतर सिरपचं काय होतं, बाजारात तुम्ही बघाल तर शुगर सिरप असतं आणि त्याच्यात ॲक्टिव्ह कंटेंट असतो. बरोबर. आमच्या प्रॉडक्टमध्ये शुगरवरनं ॲड करत नाही. देर इज नो ॲडेड शुगर इन द सिरप. बरोबर. सो तो हेल्दी पण आहे मुलांसाठी. आणि रेग्युलर त्यांना आपण म्हणजे जसं एखादं मल्टीविटॅमिन देतो तसं मोठे होईपर्यंत दिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मुख्य म्हणजे अलॉंग विथ तुमचं म्हणजे सप्लिमेंटेशन त्यांना हेल्दी हॅबिट्स लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलांना स्ट्रेस देऊ नका. म्हणजे शाळेतनं आला की जेवला की 1 तासाने कोचिंग क्लासला गेला, ते डायरेक्ट संध्याकाळी 7ला आला. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं प्रेशर, एक्झाम्स करू द्यात, लेट देम लर्न न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकू द्यात त्यांना. पण त्यांना प्रेशराईज करू नका की एवढेच मार्क आले पाहिजेत, पहिलाच आला पाहिजे. काही गरज नाही आहे. म्हणजे आपण असं बोलता बोलता इन्फॉर्मली बोलतो सुद्धा की अरे तो कुठं 40-42% पास व्हायचा, आज बघ अमेरिकेत जाऊन बसलाय. तर आता हे मार्कांमुळं झालं नाही. ऑफकोर्स त्यांनी कष्ट केले, त्यांनी काहीतरी वेगळं स्किल ॲक्वायर केलं ज्याच्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. बरोबर. सो स्किल ॲक्विजिशनवरती मुलांवरती फोकस करायची गरज आहे खरं मार्कांपेक्षा. सो मुलांना टेन्शन देऊ नका. राईट. आणि हे आयुर्वेद पण सांगतं. म्हणजे जो बॅलन्स मेंटेन करायचा आहे तो बॅलन्स फक्त तुमच्या पर्सनल लाईफमध्ये नसून फॅमिलियल लाईफमध्ये पण मेंटेन करता आला पाहिजे. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हरऑल मेंटल स्ट्रेस आणि मेंटल वेलबिईंगसाठी. बरोबर. सो लहान मुलांसाठी जसं सिरप आहे तसंच शाळेतल्या मुलांसाठी न्यूरोस्मार्टच्या कॅप्सूल्स आहेत. त्याचा डोस जास्त आहे आणि त्यामुळं ते थोड्याशा मोठ्या म्हणजे 12 किंवा 14 वर्षाच्या वयोगटाप्रमाणे आम्ही प्रिस्क्राईब करतो. आणि इट हेल्प्स देम फोकस. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील किंवा शाळेमध्ये कॉन्सन्ट्रेट होत नाही असं वाटत असेल तर न्यूरोस्मार्ट आम्ही 12 वर्षापासून पुढे युजली आम्ही सजेस्ट करतो. आणि तसाच आमचा एक प्रॉडक्ट आहे न्यूरोएड, जो एजिंग पॉप्युलेशनसाठी. ओके. आता या प्रॉडक्टची मजा अशी आहे की हा जेव्हा लॉन्च केला तेव्हा इट वॉज 65+. 65 वर्षाच्या पुढे गेलात की विसरभोळेपणा येतो, किल्ल्या कुठं ठेवल्यात लक्षात राहत नाही, नावं आठवत नाहीत. ही परिस्थिती मार्केटमध्ये आज असं आम्हाला आढळून आलं आहे की ती 45व्या वर्षीसुद्धा लोकांना सुरू होती. आणि इट इज ऑल बिकॉज ऑफ स्ट्रेस. सो तुम्ही ते बघितलं असेल की सिरियलमध्ये स्कॅन दाखवतात, त्याला मेंदू जो दिसतो तो ग्रे आणि व्हाईट दिसतो. बरोबर. सो ग्रे मॅटर रिडक्शन स्ट्रेसमुळे होतं ऑफकोर्स आणि काही इतर गोष्टींमुळे पण होतं. सो ग्रे मॅटर जे असतं ते बेसिकली न्यूरोलल सोमाज
असतात. म्हणजे असा गोल आपली ती न्यूरॉन असतं आणि त्याच्यातनं असे डेंड्राइट्स बाहेर आलेले असतात. तर त्याला ॲक्सॉन्स म्हणतात. दॅट इज व्हाईट मॅटर. आणि जे गोल न्यूरॉन्स आहेत त्याला न्यूरोनल सोमा म्हणतात. दॅट इज ग्रे मॅटर. तर असं दिसलंय की चांगल्या डाएटनी, चांगल्या एक्झरसाईजनी, योगानी, आयुर्वेदिक सप्लिमेंट्सनी दॅट ग्रे मॅटर व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि ग्रे मॅटर व्हॉल्यूम चांगला असेल तर तुमचा विसरभोळेपणा कमी होतो, नवीन न्यूरॉनल कनेक्शन्स होतात राईट. आणि ऑटोमॅटिकली तुमची तब्येत आणि मेंटल जे रिकॉल आहे तो सुधारतो. राईट. तर काय होतं, स्ट्रेसमध्ये बीटा ॲमेलॉइड म्हणून एक प्रोटीन असतं. ते बेसिकली त्या न्यूरॉन्सला आणि डेंड्राइट्सला अटॅच होतं आणि कंडक्शन जे आहे 2 न्यूरॉन्समधलं ते बंद करतं. सो ते बीटा ॲमेलॉइड प्लॅक्स कमी करण्याचं काम न्यूरोएड करतं. ओके. सो तो एक आमचा क्लिनिकली स्टडीड प्रॉडक्ट आहे. त्याचा बेस जो आहे तो न्यूरोस्मार्टचाच जो पेटंटेड आमचा ब्लेंड आहे न्यूरोलाइट, तो बेस आहे. पण त्याच्यामध्ये टर्मरिकचं ॲडिशन केलेलं आहे. कारण रिसर्च असं दाखवतो की टर्मरिक हेल्प्स रिजनरेट न्यूरोनल सेल्स. असे काही स्टडीज भारताबाहेर केलेले आहेत लोकांनी. राईट. सो त्या स्टडीजचा आधार घेऊन त्यांचं स्टँडर्डायझेशन घेऊन हा प्रॉडक्ट केला आहे. सो युजली एक गोळी दिवसाला तुम्ही घेतलीत की मेंटेनन्स डोस होतो. विसरभोळेपणा खूप असेल तर 2 गोळ्या घ्या. पण मला आय फाइंड इट कन्सर्निंग की जो 65 वर्षाच्या पुढं लोकांना प्रॉडक्ट उपयोगी पडणार होता तो आता 45वर आला आहे. आणि वी आर ट्राईंग व्हेरी हार्ड की तो अजून 10 वर्षांनी 35मध्ये येऊ नये. आणि त्यासाठी मेंटल वेलबिईंगवरती आमचं काम मेजर फोकस तेवढ्यासाठी आहे. मेक सेन्स. कारण ही सगळी परिस्थिती जशी बदलते, जसं सुरुवातीला म्हटलं, एक्झॅक्टली त्याच्याने सगळ्या गोष्टी ॲक्सिलरेट झाल्यात. बरोबर. सो टेक्नॉलॉजीमुळे सगळं फास्ट झालंय आणि वी नीड टू काम अँड स्लो आवर सेल्स डाऊन. सो ते कुठंतरी या सगळ्या थेरपीज प्लस इमोशनल सपोर्ट, मेंटल सपोर्ट आणि सप्लिमेंटेशन असं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून करायची गरज आहे. बरोबर. कारण ह्याच्यावर बेसिक काय होतं माहिती आहे, मी स्वतः काम असणं किंवा मी थोडं स्लो डाऊन करणं किंवा मी आयुष्यात जरा माझा एक काय म्हणतात लय किंवा स्पीड पकडून चालणं, हे जेव्हा विचार येतो ना डोक्यात, तेव्हा दुसरा एक पॅरलल विचार असा येतो, म्हणजे मी मागे पडेन की काय, की मी आज स्लो होणं म्हणजे जग पुढे निघून जाईल, मी तिथेच राहीन, अशी भीती एक आलेली आहे. त्यामुळे आपण सगळेच पळतोय असं मला असं ऑब्झर्वेशन आहे माझं. नाही, म्हणूनच त्याला रॅट रेस म्हणतात. आता मी आध्यात्मिक गुरु नाही आहे, पण वी नीड टू स्लो आवर सेल्स डाऊन. अपेक्षा म्हणा किंवा ॲस्पिरेशन्स म्हणा, ते लिमिटमध्ये ठेवा. म्हणजे उगीचच पळायचं, उगीचच हे करायचं. भरपूर पैसे कमवले आणि 40व्या वर्षीच हार्ट अटॅक आला आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी आता करायची नाही, इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, मग त्या पैशांचा उपयोग काय? सो तब्येतीची तेवढीच काळजी घ्या. काम करा, काम करू नका असं म्हणत नाही, कारण त्याच्याशिवाय जगूही शकत नाही. सो काम हे केलंच पाहिजे, पण देअर हॅज टू बी अ बॅलन्स दॅट नीड्स टू बी मेंटेन. आणि तो जर ठेवला तर इमोशनली, मेंटली तुम्ही आनंदी राहिलात. तर असं मागे पडलो का इज यू कम्पेअरिंग विथ समवन. सो ते कम्पॅरिझन करू नका. आणि बी हॅपी, बी युअर सेल्फ. आणि आय थिंक दॅट इज द इझिएस्ट वे टू मूव्ह अहेड इन लाईफ आणि एन्जॉय लाईफ. बरोबर, तेच आहे. आणि आपला पूर्ण टोन ऑफ व्हॉइस किंवा आपलं जे मेन थीम आहे, आज जे गप्पा मारतोय आपण, डिस्कस करतोय, त्याची पण तीच आहे की ओव्हरऑल सगळं एकत्र येऊन जर पुढे गेलं तरच माणूस जास्त पुढे जाईल. ऑफकोर्स. पण त्यातला एकही एलिमेंट कमी असेल तर माणूस कुठेतरी मागे पडू शकतो आणि चुकीच्या दिशेने जाऊ शकतो आणि उगाच जे वाचवता आलं असतं त्याच्यापासून मग भरकटायला लागतो माणूस. ऑफकोर्स. आणि अशी उदाहरणं खूप बघायला मिळतात आजकाल. आणि कसं असतं की मेंटल वेलबिईंगसाठी पहिलं दुसऱ्याशी कम्पेअर करणं हे बंद करा. कारण त्यांच्या आयुष्यात काय परिस्थिती होत्या, त्यांना काय अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, त्यांनी काय कष्ट घेतले, हे खूपदा सबकॉन्शियसली आपण बघायचं नाही असं ठरवतो. मुद्दाम करतो असं नाही, सबकॉन्शियसली होतं की ते कष्ट वगैरे जाऊ दे, पण हा 10 वर्ष गायब झाला आणि आज मर्सिडीजमध्ये आलाय. पण ते 10 वर्ष त्या माणसाने काय केलं हे त्याला माहिती असतं. बरोबर. आणि ते तो एक्सप्लेनच करून सांगू शकेल अशातलाही भाग नसतो. सो स्वतःकडे बघा, सेल्फ रिफ्लेक्शन हे महत्त्वाचं आहे.
आणि शाळेचा विषय निघाला म्हणून एक मजेदार तुम्हाला आयुर्वेदाचा कसा शाळेशी संबंध येतो हे लहान मुलांचा आपण बोलत होतो सांगतो. तुम्हाला कधी शाळेमध्ये दंगा करतोयस म्हणून दोन्ही कान धरलेत आणि उठाबशा काढायला लावल्यात का? ऑफकोर्स. ह्याला सुपर ब्रेन योगा असं म्हणलं गेलेलं आहे. हो का? हां. सो बेसिकली काय होतं की आयुर्वेदामध्ये मर्मचिकित्सा म्हणून एक प्रकार आहे. त्यात कानाचे जे लोब्स आहेत ते लोब्स तुम्ही ऑपोजिट हँड्सनी धरायचे. हां, असे बेसिकली धरायचे आणि अंगठा पुढे आणि इंडेक्स फिंगर कानाच्या मागे. हे तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमचं बेसिकली ज्या नाडी आहेत म्हणजे लेफ्ट साईडची इडा आणि राईट साईडची पिंगळा ही नाडी तुम्ही बॅलन्स करता असं म्हणलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्क्वॉट करता तेव्हा इट हेल्प्स इम्प्रूव्ह ब्लड फ्लो इन युअर ब्रेन. सो म्हणजे आमच्याकडे हसत हसत आम्ही मित्रांमध्ये गप्पा मारताना म्हणतो की तुला शाळेत भरपूर उठाबशा काढू दिल्या म्हणून तू आज सक्सेसफुल आहेस. कारण नाही, आणि हे कसं आहे म्हणजे तमिळनाडूमध्ये गणपतीला नमस्कार तसा करतात. ओके. 1-2 मंदिरं आहेत त्याला आता माझं प्रोनाऊन्सिएशन चुकेल कारण तमिळ मला येत नाही, पण त्याला थप्पी कर्णम असं एक प्रकार आहे. ते चक्क गणपतीच्या मूर्तीसमोर उठाबशा काढतात आणि याला गणेशासन पण म्हणतात. बरोबर. सो याच्यातनं बेसिकली इट इम्प्रूव्ज युअर फोकस, इट इम्प्रूव्ज मेंटल क्लॅरिटी. आणि जेव्हा मर्मचिकित्सा मी जे म्हणलो तर ते कानाचे लोब्स तुम्ही जेव्हा दे आर ॲक्युपंक्चर पॉईंट्स आणि त्यातनं तुमची नर्वस सिस्टीम काम होते असे आयुर्वेदामध्ये रेफरन्सेस आहेत. राईट. आणि ह्यालाच सुपर ब्रेन योगा म्हणून एका फिलिपिन्सच्या गुरूंनी अमेरिकेत प्रमोट केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की झोपेतनं उठलात की एक 10 उठाबशा काढा आणि हा एक सोपा व्यायाम आहे, करून बघायला हरकत नाही. हो, फोन बाजूला ठेवून. हां, एक्झॅक्टली. फोन बाजूला ठेवता एक 10 उठाबशा काढा आणि मे बी इट माईट वर्क. आता मी प्रयत्न केलेला नाही आहे कधी कारण लहानपणी भरपूर काढले त्यामुळे त्याच्या जोरावर आज. पण चांगलं करून तर बघू शकतो आपण. थोडंसं एक मजेदार एक आहे की इंटरेस्टिंग, पण मलाही माहित नव्हतं. आयुर्वेदात अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि इट इज सच अ डीप सायन्स की त्याचा जितका अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. बरोबर. आणि नवीन 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 गोष्टी येत असतात आणि खूपदा भारताबाहेरची लोक येऊन जातात, त्याचा अभ्यास करतात आणि एक 5 वर्षांनी तेच आपल्याला परत आमची टेक्नॉलॉजी बघा म्हणून जे शिकवायला येतात ते ॲक्च्युली कमी करायची गरज आहे. की जे आपलं ज्ञान आहे आपल्या पूर्वजांनी गोळा केलेलं ते आपल्याकडे राहून आपण जगाला शिकवायला पाहिजे. बरोबर. असं येण्यापेक्षा. एक्झॅक्टली. मला ह्याच्याबद्दलच पुढचा प्रश्न आहे, क्रेडिबिलिटीबद्दल. की काय होतं तर आयुर्वेद जरी म्हटलं ना तरी कसं त्याच्या दुकानात गेलो किंवा कशाबद्दल बोलताना असे ब्रँड्स असतात किंवा नावं असतात आणि बरेचदा असा थेट हा ब्रँड म्हणजे माझा विश्वास आहे असं रिलेशनशिप बिल्ड व्हायला थोडा वेळ लागतो. बरोबर. जसं कदाचित वेस्टर्न ब्रँड्स बरोबर दुसऱ्या क्षेत्रामध्ये जसं नायकी म्हटलं की मला माहिती आहे नायकी, ओके डन, अशा प्रकारचे त्याचे शूज असतात, अशी लोक घालतात आणि अशा प्रकारचे लोक हे वापरतात, असं त्याचं एक ब्रँड परसेप्शन होतं. आयुर्वेदाचं पर्सनल लेवलवर माझं कसं होतं बरेचदा मला समजत नाही की अरे, कारण ऑप्शन्सही खूप असतात की ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, ह्याच्यावर फरक पडतो का, हे आपलं दरवर्षी जसं आहे हे चांगलं आहे म्हणून ह्याच्यात हे टाकलंय असा झोन आहे की ह्याने खरंच मला काही आयुष्यात माझा बदल होईल की नाही असे प्रश्न मनात निर्माण होतात. बरोबर. आणि आय थिंक हा क्रेडिबिलिटीचा पण गेम आहे, ब्रँड क्रेडिबिलिटीचा. आणि मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं कारण की आत्ता जरी आपण हर्बल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असलो तरी तुमचा इन जनरल एक्स्ट्रॅक्शन किंवा ह्या संदर्भातला अनुभव खूप दांडगा आहे किंवा तुम्ही जगापर्यंत पोचलेला आहात, विविध कंपन्यांबरोबर विविध देशांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर त्या क्रेडिबिलिटीबद्दल मला बोलायचं आहे कारण त्याने अजून एक वेगळा अँगल आम्हाला कळेल की असं नाही की हे एक प्रोडक्ट आहे हे घ्या असं नाही आहे, त्याला मागे एक बरंच टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट पण त्याच्यात बरीच झाली आहे. ऑफकोर्स. सो कसं आहे म्हणजे आमच्या कंपनीची सुरुवात बेसिकली एक्सपोर्टपासूनच झाली आणि मग बाहेर मार्केटमध्ये एक्सपोर्ट मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स हे चांगले वर्क करत आहेत, चांगले चालत आहेत, त्याचे रिझल्ट चांगले आहेत. मग त्याच क्वालिटीचे प्रॉडक्ट भारतात का मिळू नये म्हणून आम्ही निसर्ग हर्ब्स बेसिकली सुरुवात केली.
आणि इन टर्म्स ऑफ क्रेडिबिलिटी कंपनी किती जुनी आहे आणि ती किती इनोव्हेटिव्ह काम करते हे आपलं आपणच बघायला पाहिजे. बरं. म्हणजे त्यांचे पब्लिकेशन्स किती आहेत, ते कशाबद्दल बोलतात. म्हणजे कॉस्मेटिक्सच्या कंपनीला चांगलं पॅकेजिंग आणि हे दाखवणं इज इम्पॉर्टंट. कारण नाहीतर चांगली बाटली दिसली नाही तर माणूस प्रॉडक्ट घेत नाही. पण फार्मास्युटिकलमध्ये उगीच डिझायनर बॉटल आणि आतमध्ये काहीच नाही आहे तर याला अर्थ नाही. सो ते बेसिकली काय बोलतायत, कोण बोलतंय आणि का बोलतायत आणि प्रूफ आहे का, याच्यातनंच क्रेडिबिलिटी निर्माण होऊ शकते. आता तुम्ही म्हणलात तसं की नायके म्हणलं की हां चांगली क्वालिटी असणार, तर त्यांनी ती क्वालिटी वर्षानुवर्ष मेंटेन केली प्लस मार्केटिंग भरपूर केले. सो एखादं नाव मनामध्ये बसायला वेळ तर डेफिनेटली लागतो, पैसेही खूप लागतात, पण त्याच्या मागे ट्रूथफुलनेस आहे का नाही हे बघणं फार महत्त्वाचं असतं. राईट. मग आता आमचं तुम्ही पर्सनली विचाराल तर बेसिकली मी म्हणलं तसं आम्ही भरपूर पैसे क्लिनिकल ट्रायल्समध्ये आणि सायंटिफिक व्हॅलिडेशनमध्ये घालवतो. तसंच इन्ग्रेडियंट्सचं स्टँडर्डायझेशन. म्हणजे आज मी तुम्हाला हळद दिली तर त्यात इतकं कर्क्युमिन आहे, पुढच्या वेळेस तुम्ही 2 वर्षांनी परत ती हळद घेतलीत तेव्हाही त्यात तितकंच कर्क्युमिन आहे का नाही हे स्टँडर्डायझेशन आहे. राईट. की समजा तुमचे बाबा 10 वर्षापूर्वी जो प्रॉडक्ट घेत होते, आज तुम्ही तो प्रॉडक्ट घेतला तर त्याच क्वालिटीचा प्रॉडक्ट आहे का नाही. तर ही जी कन्सिस्टन्सी मेंटेन करायला लागते ते मेंटेन करणारे ब्रँड्स ओव्हर अ पिरियड क्रेडिबल होतात. ओके. आणि मग विश्वास बसायला उपयोग होतो की हा ब्रँड चांगला आहे कारण ते खोटं काही करत नाही. राईट. सो अशा गोष्टींमधनं क्रेडिबिलिटी बिल्ड होते. आणि आम्ही वेबसाईटवर काय केलं आहे, फ्री डॉक्टर्स कन्सल्टेशन. सो तुम्हाला आता म्हणजे कन्फ्युजन आहे की मला स्ट्रेस आहे का नाही, किंवा मला कुठलं औषध घ्यायची गरज आहे किंवा ॲक्च्युली गरज आहे का नाही. दॅट इज व्हॉट वी डू ऑन आवर वेबसाईट फॉर फ्री. ओके. तुम्ही कन्सल्टेशन सेट करा, डॉक्टरचा तुम्हाला फोन येईल, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. आणि खूपदा असं झालं आहे की डॉक्टरांनी बोलल्यावर त्यांना कळालं की अरे या माणसाला नाही आहे गरज, औषधाची गरज यांना नाही आहे, सप्लिमेंटेशनची गरज आहे, पण आपल्याकडं तो प्रॉडक्ट नाही आहे. तेव्हा आम्ही बाहेरचेही सांगतो. म्हणजे आता आजी आजोबांचे फोन येतात की विटॅमिन डी कमी आहे, B12 कमी आहे. तर आता हे विटॅमिन्स कमी असल्यामुळं काही फिजिओलॉजिकल इश्यूज होऊ शकतात. बरोबर. पण आम्ही विटॅमिन्स करत नाही. तेव्हा आमचे डॉक्टर सांगतात की आजी तुम्ही आलात न्यूरोएड किंवा बॅकोझेन बघून, पण याची तुम्हाला गरज नाही आहे. विटॅमिन डी स्टेबलाइज करा, ऑटोमॅटिकली तुमचं हे कमी होईल. विटॅमिन B12 स्टेबल करा, ऑटोमॅटिकली रिझल्ट येतील. तर हा जो खरेपणा आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न करतोय दॅट इज इम्पॉर्टंट. कारण आम्हाला आमचे प्रॉडक्ट तर विकायचे आहेत, पण ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्यांना त्याचा रिझल्ट येणार आहे आफ्टर कन्सिस्टंट यूज, त्यांना आम्हाला प्रॉडक्ट विकायचे. उगीच सेल करायचा म्हणून आम्ही गरज नसताना औषधं कधीच सांगत नाही. आणि दॅट इज हाऊ वी आर ट्राईंग टू बिल्ड अ क्रेडिबल बिझनेस. बरोबर. आणि ट्रस्ट बिल्ड करायचा प्रयत्न. ट्रस्ट महत्त्वाचा आहे, कारण शेवटी तुम्ही औषधं देताना एखाद्या जीवाशी खेळ केल्यासारखं असतं. सो त्याला गरज नसताना औषध देणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. बरोबर. आणि वी डोंट ट्राय टू डू दॅट. राईट. म्हणून ते ट्रान्सपरन्सी आणि क्रेडिबिलिटी तशी बिल्ड करायचा एक्झॅक्टली. प्रयत्न. मग आता बरेच आमचे कस्टमर्स असे आहेत की ते 6 महिने 8 महिने औषधं घेत आहेत आणि त्यांना येऊन बघायचं असतं की औषधं कुठे होतात. तर दे आर वेलकम. आम्ही त्यांना कंपनीत घेऊन जातो, एक्स्ट्रॅक्शन कसं होतं दाखवतो, मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं दाखवतो, आमची लॅब आहे तिथं काय काय टेस्ट कशा केल्या जातात हे दाखवतो. आमच्याकडं ट्रेसेबिलिटीचे रिपोर्ट्स असतात. म्हणजे रॉ मटेरियल कंपनीत आल्यापासनं बाटलीच्या गोळीमध्ये किंवा टॅबलेटमध्ये जाईपर्यंत काय काय प्रोसेस झाल्यात या सगळ्याचं प्रत्येक बॅचचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे असतं. सो हे सगळं आम्ही कस्टमर्सना उघडपणे दाखवतो, कारण वी आर ट्राईंग टू डू अ व्हेरी ट्रान्सपरंट आणि द राईट थिंग. बरोबर. मेक सेन्स. आणि आम्ही जे या बिझनेसमध्ये काम करतोय वी आर इन इट फॉर द लाँग टर्म. म्हणजे 10 वर्ष आलो, पटपटपट पैसे कमवले आणि गायब झालो असं आम्हाला व्हायचं नाही. वी वॉन्ट टू स्टे इन दिस बिझनेस आणि हेल्प द सोसायटी. बरोबर. त्यामुळे आम्ही जे करू ते खरं करू, नाहीतर आम्ही करणार नाही. दॅट इज आवर फिलॉसॉफी. राईट. कारण आपलं आधी जेव्हा बोलणं झालं तेव्हा
बोलण्यात मला तेही कळलं की आम्ही ज्या काही गोष्टी किंवा काही प्रोडक्ट्स कन्झ्युम करतो, ज्या बाहेरच्या ब्रँड्सच्या आहेत किंवा अगदी नॅशनल लेवल मोठ्या मोठ्या ब्रँड्सच्या आहेत, त्यांनाही तुम्ही पुरवठा करता रॉ मटेरियलचा किंवा एक्स्ट्रॅक्ट्सचा. ऑफकोर्स. आणि डेलीमध्ये आम्ही जे काही गोष्टी वापरतो त्याच्यातही तुमच्याकडनं तयार झालेलं काम त्याच्यात आहे. हे मला फार असं खूप इंटरेस्टिंग वाटलं ऑफकोर्स. की त्या लेवलवरही तुम्ही पोहोचलेला आहात. त्यामुळे तो एक क्रेडिबिलिटीसाठी पण एक चांगला मुद्दा आहे की बरोबर. जर का आपण तयार केलेलं मटेरियल परदेशात जर वापरलं जातं आहे, कारण US, युरोपचे स्टँडर्ड्स अजूनच थोडे क्रिटिकल असतात, तर तिथेही ते सगळं वापरलं जातं आहे, तोही एक चांगला मुद्दा आहेच. पण मला हे जास्त आवडलं की तिकडनं फिरून इकडे येण्यापेक्षा जर का आपल्याला इथेच आहे तर इथल्या इथे जर देता आलं लोकांना तर ते केव्हाही चांगलं आहे, कारण ते इकॉनॉमिकली पण सस्टेनेबल आहे इथल्या लोकांसाठी. बरोबर. प्लस इथूनच लगेच मिळतंय आपल्याला, तर ते फिरून फिरून सगळीकडनं येणार नाही. तोही एक मुद्दा खूप चांगला आहे. तर तेच मला आत्ता बोलता नाही, कसं झालंय डोक्यात की आजचा जो कंझ्युमर आहे, इंडियन कंझ्युमर जो आहे, त्यांना म्हणजे अतिशय चौकस बुद्धी आहे की आपण काय घेतोय, काय करतोय, हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आजकाल सुरू झालेलं आहे. राईट. त्यामुळे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांनाही कळालंय की पूर्वीसारखं चालणार नाही, पूर्वीसारखे क्लेम्स करून चालणार नाहीत. सो त्यांनी आता सोर्सिंग म्हणा किंवा R&D म्हणा किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणा, याच्यामध्ये फक्त डिस्ट्रीब्युशनच्या जोरावरती मार्केट कॅप्चरिंग करणं आजच्या जमान्यामध्ये खूप अवघड आहे. सो त्यांनी पण खूप चांगला फोकस डेव्हलप केला आहे चांगले प्रॉडक्ट्स करण्यासाठी. बरोबर. आणि त्याच्यात एका छोट्या पार्टमध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो, याचा आम्हालाही आनंद आहे. राईट. तर तसं को एक्झिस्टन्स पण आहे. एक्झॅक्टली. आणि जसं तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे कोणी माहिती आधी घेऊ शकतो, डॉक्टरांशी बोलून नंतर डिसाईड करू शकतो ऑफकोर्स. काय प्रकारचे सप्लिमेंट्स किंवा आवश्यक आहेत नाही आहेत, ती एक ट्रान्सपरन्सी चांगली आहेत. आणि थेट मागवूही शकतात घरच्या घरी. हो. सो आमची वेबसाईट आहे, ॲमेझॉनवर प्रॉडक्ट्स आहेत, मेंटल वेलनेसचे बऱ्यापैकी 1 mg वरती सगळे प्रॉडक्ट्स आहेत. सो घरच्या घरी मागवू शकतात. डायरेक्ट जिथं बनतोय प्रॉडक्ट तिथनं तुमच्या दारात येतो. सो इट इज इझी. सप्लिमेंटेशन म्हणून किंवा मेंटेनन्स डोसिंग म्हणून जर करायचं असेल तर डायरेक्टली वेबसाईटवरनं घेऊ शकतात प्रॉडक्ट्स. बरोबर. त्यामुळे ते थेट तिथून घरी असं आमच्या दारातून तुमच्या घरात असं म्हणायला हरकत नाही. कमाल. तर आज वेळात वेळ काढून आज तुम्ही आमच्या इकडे आलात आणि तुमचं एवढं जे काम आहे ते शेअर केलं आणि तुमच्या जवळचे जे रिसोर्सेस होते ते आमच्या सगळ्यांसमोर मांडलेत, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं आज आमच्याकडे येऊन? खूप छान वाटलं. म्हणजे चांगली माहिती मलाही मिळाली, म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता, गप्पा मारायला मजा आली आणि एकातनं एक विषय कसे म्हणजे हे केले आणि ज्या प्रकारे तुम्ही घेतलात पॉडकास्ट, दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि हार्ट वॉर्मिंग टू मी. सो खूप मजा आली. थँक्यू. आणि जसं मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे, सगळ्याची अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवलेलं आहे, लिंक दिलेले आहेत, तिकडे जाऊन लोक एक्सप्लोअर करू शकतात, स्वतः पाहू शकतात. आणि बाकी सगळी माहिती तर दिलेलीच आहे पूर्ण एपिसोडमध्ये. एवढं बोलून आपण आजचा भाग इथे पूर्ण करूया आणि पुढच्या भागात आपण सगळ्यांना लवकरच भेटू. तोपर्यंत मजा करत राहा आणि विचार करा आज काय आपण बोललो त्याच्याबद्दल. खूप महत्त्वाचं आहे. मी पण करणार आहे. आता हा कॅमेरा थांबला की मी विचारच करणार आहे की आता आयुष्यात अजून कशा प्रकारे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, एफिशियन्सी कशी वाढवली पाहिजे आणि शांत कसं राहिलं पाहिजे. एवढं बोलून मध्ये 4 शब्द संपवतो. तुम्हाला लवकरच भेटतो. धन्यवाद.